संगमेश्वर कॉलेज सोलापूर आणि संगमेश्वर वरिष्ठ महाविद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय आणि त्याच्याशी संलग्नित सर्व स्टाफ, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांतर्फे मी आपणा सर्वांचं आजच्या या व्याख्यान सत्रामध्ये स्वागत करतो. मित्रहो, मागच्या 70 वर्षांपासून किंवा त्यापेक्षा अधिक काळापासून शिक्षण आणि त्याचा पवित्र वसा घेऊन मागचे 70 वर्ष आपण अविरतपणे हा वसा चालवतोय, आपली सेवा समर्पित करतोय. हीच सेवा आणि यालाच वंदन करण्यासाठी आम्ही आणि आमच्या संस्थेतर्फे एक संगमेश्वर गीत सुरुवात या ठिकाणी करत आहोत. आणि त्या संगमेश्वर गीताचा हेतूच हा आहे की आत्तापर्यंत आमची जी समर्पणाची भावना आहे तीच भावना परत इथून पुढची 70 वर्ष कदाचित अविरतपणे चालू राहावी. म्हणून इथून पुढे संगमेश्वर कॉलेजच्या कुठल्याही किंवा संस्थेच्या कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात आम्ही आता संगमेश्वर गीतानेच करत आहोत. सर्वप्रथम आपण वंदन करूयात या संस्थेला, संस्थेच्या सर्व विभूतींना की ज्यांनी ही संस्था या ठिकाणी उभी केली. संगमेश्वर गीत हे माझे सहकारी नागेश कोले सरांना विनंती करतो की त्यांनी ते गीत सुरू करावं.
धन्यवाद सर. मित्रहो, आजच्या या जागतिकीकरणाच्या युगामध्ये जेव्हा ज्ञान आणि माहिती यातला फरक आपल्याला समजणं अवघड जातं, तेव्हाच श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी आणि संगमेश्वर कॉलेजने याचा अत्यंत गांभीर्याने विचार करून संगमेश्वर वरिष्ठ महाविद्यालय हे स्वायत्त आणि ज्युनियर कॉलेजेसमध्ये सुद्धा त्याच पद्धतीचे जे वेगवेगळे उपक्रम आहेत ते हाती घेण्याचं आपण ठरवलेलं होतं. आणि त्याच उपक्रमांची काही जी ओळख आहे ती आपल्याला नव्याने या ठिकाणी होणार आहेच. त्या अगोदर या कार्यक्रमासाठी असणारे प्रमुख वक्ते, आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आमचे उपप्राचार्य, पर्यवेक्षक या सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. मी कोल्हे सरांना विनंती करतो की त्यांनी टेक्निकल थोडेसे अरेंजमेंट्स करून घ्याव्यात. सन्माननीय व्यासपीठ. आजच्या या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी असणार आहेत आमच्या सर्वांच्या मार्गदर्शक प्राचार्या डॉक्टर सौ शोभा राजेमान्य मॅडम. या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रख्यात मानसशास्त्रज्ञ आणि करिअर काउन्सिलर म्हणून असणार आहेत श्री मयुरेश डंके सर. आमच्या कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री प्रसाद कुंटे सर आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक श्री मल्लीनाथ साखरे सर. मी सर्वांना विनंती करतो की एकदा टाळ्याच्या गजरामध्ये आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं. या देवी सर्व भूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. याच उक्तीप्रमाणे आपण विद्येची देवता श्री सरस्वती मातेचं पूजन या ठिकाणी व्यासपीठाने करावं, सन्माननीय अतिथींनी करावं असे मी त्यांना विनंती करतो. सरस्वती पूजन. श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी याच्या सन्माननीय अध्यक्षा श्री हेमलताताई काडादे यांच्या अध्यक्षतेखाली आपल्या संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे सन्माननीय सचिव माननीय श्री धर्मराज काडादी साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आणि श्री पुष्कराज काडादी साहेब यांच्याही मार्गदर्शनानुसार आपली संस्था ही अविरतपणे या ठिकाणी काम करत आहे, कार्य करत आहे. विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मला तुम्हाला खरं तर या ठिकाणी सांगायला खूप आनंद वाटतो की जेव्हा 1990 नंतर आपण जागतिकीकरण स्वीकारलं आणि बऱ्याच शैक्षणिक संस्थांनी वेगवेगळे बदल जेव्हा स्वीकारणं गरजेचं असतं तेव्हा त्या सर्व बदलांना सामोरं जायची तयारी ठेवलीच असं नाही. परंतु आपल्या सोलापूर शहरामध्ये मात्र आपण ही परंपरा कायम ठेवली. नॅकच्या 3 सायकल झाल्यानंतर सुद्धा आपण कायम वरिष्ठ महाविद्यालय A ग्रेडनं जे आहे ते कायम चालू ठेवलेले, खूप छान पद्धतीने त्यात काम करत आहोत. वेगवेगळे कोर्सेस आपण या ठिकाणी ठेवतो आहोत. त्यासोबतच कनिष्ठ महाविद्यालयामध्ये सुद्धा आपण शिक्षण, अध्ययन, अध्यापन यांच्या पद्धतीमध्ये सुद्धा बरेच बदल घडून आणलेले आहेत. या सर्व बदलांसहच आपण नवीन आव्हानांना सामोरं जात असताना काळानुरूप स्वतःमध्ये, अभ्यासक्रमामध्ये, शिक्षकांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये, आपल्या विचार प्रक्रियांमध्ये कसा बदल घडून आणायचा, त्यासाठीच आजचा हा उपक्रम आणि त्यासाठीच आजचं हे दीपप्रज्वलन. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण हा नवीन ज्ञानाची जी ज्योत आहे ती या ठिकाणी प्रज्वलित करूयात. आपल्या सर्व इच्छा आकांक्षांना या ठिकाणी बळ देऊयात. आजच्या या व्याख्यान सत्राचं खरं तर तुम्ही जेव्हा टायटल पाहिलं असेल तेव्हा स्क्रीनिंग टेस्ट असा एक मुद्दा होता. म्हणजेच आपल्या पाल्यामध्ये असणाऱ्या उपजत क्षमता आणि त्याची शैक्षणिक गुणवत्ता या जर दोन्ही गोष्टी जर आपण तपासून पाहिल्या तर येणाऱ्या 20 ते 30 किंवा 40 वर्षाच्या कालावधीमध्ये कुठले क्षेत्र करिअरसाठी म्हणून चांगले असतील, आपल्यासाठी उपलब्ध असतील आणि आपण कशा पद्धतीने त्याला तयार व्हायला हवं, या सर्व गोष्टींची जी ओळख, त्याचा लेखाजोखा खरं तर आजचे प्रमुख वक्ते जे आहेत ते घेणार आहेत. परंतु त्याही अगोदर
आपल्या सर्व सन्माननीय अतिथींचं मी या ठिकाणी शब्दसुमनांनी स्वागत करतो आणि आमच्या महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर सौ शोभा राजमान्य मॅडम यांना मी विनंती करतो की आजचे जे प्रमुख वक्ते आहेत त्यांनी या ठिकाणी स्वागत व सत्कार करावा. माननीय श्री मयुरेश डंके सर. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. धन्यवाद सर. धन्यवाद मॅम. यानंतर आजच्या या इयत्ता 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी अभिवृत्ती व संपादनूक चाचणी त्याची भूमिका आणि एकंदरच संगमेश्वर कनिष्ठ विभाग याची भूमिका नक्की काय आहे याचा प्रास्ताविक करण्यासाठी आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री प्रसाद कुंटे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचा प्रास्ताविक करावा. श्री प्रसाद कुंटे सर. आमच्या महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर शोभा राजमान्य मॅडम, आजचे प्रमुख वक्ते श्री मयुरेश डंके सर, महाविद्यालयाचे पर्यवेक्षक मल्लीनाथ साखरे सर, माझे सर्व सहकारी शिक्षक, उपस्थित पालक, विद्यार्थी विद्यार्थिनींनो, सर्वांना नमस्कार. आधी बीज एकले, बीजांकुरले, रोप वाढले, त्या बीजा पोटी तरुपोटी जन्म घेती सुमने फले. आधी बीज एकले. या तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे आमचं महाविद्यालय, आपलं महाविद्यालय दिवसेंदिवस उत्तरोत्तर उत्तमोत्तम प्रगती साधतंय. त्या लावलेल्या बीजाचं वटवृक्षात रूपांतर झालंय. त्या वटवृक्षाचं आता कल्पवृक्षात रूपांतर होईल. वटवृक्ष, बीज आणि कल्पवृक्ष असं म्हटलं, याचं कारण असं की त्या बीजाचं लावलेलं वटवृक्ष की ज्याच्या पारंब्या आहेत त्या आमच्या अभ्यासक्रमाच्या एक एक शाखा आहेत. जितक्या शाखा वाढतील तितक्या त्या रुजत आहेत आणि तिथून पुढे आणखी नवीन बहरून शाखा निर्माण होत आहेत. आणि त्याला कल्पवृक्ष म्हटलं, याचं कारण असं की जो इच्छिले ते देणारा तो कल्पवृक्ष आहे आणि त्याचा प्रत्येक भागनभाग आपल्याला उपयोगी पडतो, म्हणून त्याला कल्पवृक्ष असं म्हणतोय. आम्ही जे डिमांड करतोय ते संस्था आपल्याला सगळ्यांना देत आहे आणि त्यानुसार आमच्या महाविद्यालयात, आपल्या महाविद्यालयात सांगायला आणखी आनंद होईल की 11वी 12वी कला वाणिज्यशास्त्र, याचबरोबर BA BCom BSc, रात्र महाविद्यालय, कला महाविद्यालय, BBA BCA, याचबरोबर आता पदव्युत्तर कोर्सेस पण सुरू झालेत. याचा आम्हाला विशेष अभिमान आणि आनंद आहे. या 12वीच्या परीक्षेत यंदा आमच्या महाविद्यालयाने उत्कृष्ट निकाल नोंदवला. पूर्ण सोलापूर शहरामधून 92.65 मार्क मिळवून अथर्व कुलकर्णी हा विद्यार्थी शास्त्र शाखेमधून सर्वोत्तम गुण मिळवून पहिला आला. त्याचं महाविद्यालयातर्फे मनपूर्वक अभिनंदन आणि त्याच्या पुढच्या सर्व यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा. ज्ञान, कौशल्य, क्षमता, विकास, त्याचं उपयोजन हे महत्त्वाचं. या सर्वांनंतर आपल्याला फलश्रुती मिळते आणि या सगळ्यासाठी आपल्याला माहिती म्हणजेच नॉलेज, ज्ञान, माहिती म्हणजेच इन्फॉर्मेशन, ज्ञान म्हणजेच नॉलेज आणि बौद्धिमत्ता म्हणजेच इंटेलिजंट, हे तिन्ही फॅक्टर माहीत असायला हवेत. आणि याचंच आज सूत्र उलगडून दाखवणार आहेत आपले मयुरेश डंके सर. याचं कारण नुसते आपण ठिपके दारासमोर ज्या वेळेला आई असेल, बहीण असेल, आजी असेल काढते, त्यावेळेला त्यांना माहिती असते, आपल्याला ती माहिती होते. आणि ज्या वेळेला ती ठिपके जोडते आणि रांगोळी तयार होते त्यावेळेला आपल्याला त्यांची बुद्धिमत्ता कळते आणि मग असं म्हणतो की अरे हेच ज्ञान आणि बुद्धीमधला फरक आहे, हेच इंटेलिजंट आणि नॉलेजमधला फरक आहे. या महाविद्यालयाने जेवढे काही उपक्रम केले त्या सर्व उपक्रमांना महाविद्यालयातील विद्यार्थी असोत, पालक असोत, त्यांनी कायमच प्रोत्साहित केलं आहे.
मग त्यात क्षेत्रभेट असेल, म्हणजे आम्ही महाविद्यालयातल्या मुलांना आयसरला घेऊन जातो, आयुकाला घेऊन जातो, सायन्स सेंटरला व्हिजिट असते, विज्ञान मंडळातर्फे महाविद्यालयात विविध कार्यक्रम तयार होतात आणि या सर्वांना सर्व विद्यार्थी चांगल्या प्रतिसादाने सहभागी होतात. आपोआप त्यामुळे त्यांचं क्षेत्र विस्तारतं आणि ते उत्तमोत्तम प्रगती साधतात. तर सांगायला आणखी आनंद असा वाटतोय की आजचे जे प्रमुख वक्ते आहेत ते आमच्याच महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत आणि आता मुलांना असे माजी विद्यार्थी त्यांची ओळख करून देताना तुम्हाला जाणवेल की आज त्यांच्यासमोर किती मोठी व्यक्ती, किती कुशल व्यक्ती किंवा जीवनात किती चांगल्या पद्धतीनं प्रेझेंट होणारी व्यक्ती समोर आहे. आपणही अशा लोकांसारखं बनावं असं प्रत्येकाला वाटतं आणि अशाच आयडेंटिटीज सतत तुमच्या समोर आणाव्यात हाच महाविद्यालयाचा प्रयत्न असेल. मागच्या महिन्यात त्यांनी पन्हाळगड ते विशाळगड अशी अनुभूती 20-25 विद्यार्थ्यांना दिली. त्यानंतर रायगडला स्वच्छता मोहिमेत त्यांनी सहभाग नोंदवला आणि दरवर्षी परंपरेप्रमाणे वारीतही सहभाग नोंदवून ते आज आपल्यासमोर आलेले आहेत. याबद्दल शिक्षक म्हणून आम्हाला त्यांचं विशेष कौतुक आहे. आज आपण सगळेजण त्यांचे विचार ऐकायला जमलोत. मी अधिक वेळ न घेता सरांना विनंती करेन की त्यांनी पुढची सूत्र हातात घ्यावीत. धन्यवाद. धन्यवाद सर. खरं तर आजच्या प्रमुख व्यक्तींना या ठिकाणी मी निमंत्रित करण्या अगोदर अगदी थोडक्यात म्हणजे त्यांचा जो परिचय आहे तो माझ्यापर्यंत पोहोचलेला आहे तेव्हा त्याचे टोटल 16 पेजेस ज्याला आपण म्हणतो 16 पेजेस आहेत आणि त्यांनी त्यांचं केलेलं कार्य आत्तापर्यंत खूप मोठं आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे मानसशास्त्र विषयातील पदवी, मानसशास्त्र व मानसोपचार पद्धती यावरती पदव्युत्तर शिक्षण, बाल व कौटुंबिक मानसशास्त्रात पदव्युत्तर पदविका आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेडिसिना अल्टरनेव्हिया या जर्मनी विद्यापीठातून त्यांनी मास्टर्स जे आहे ते कंप्लीट केलेलं आहे. यासोबतच युनायटेड नेशन्स पीस युनिव्हर्सिटीज या लंडन येथील विद्यापीठातून ते सध्या MD करत आहेत. त्यासोबतच हृदयरोग टाळण्यासाठी मानसोपचार पद्धती या विषयामध्ये त्यांचं PhDचं म्हणजे डॉक्टरेटचं संशोधन सुरू आहे. खरं तर यासोबतच त्यांनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये त्यांचे 52पेक्षा अधिक रिसर्च पेपर्स प्रकाशित केलेले आहेत. 11पेक्षा अधिक पुस्तकांचं त्यांनी लेखन केलेलं आहे. विविध मानसोपचार पद्धतींवरती त्यांचं काम सुरू आहे जे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यातील मानसशास्त्र पद्धती, योगशास्त्र पद्धती, रत्नशास्त्र पद्धती, संमोहनशास्त्र पद्धती, पुष्पावधी उपचार पद्धती, सुगंधशास्त्र यासोबतच खेळाडूंना मानसिक स्वास्थ्य आणि भावनिक संतुलन, तणाव नियोजन यासाठीचं मार्गदर्शन आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मागच्या 2-2.5 वर्षात ज्या विविध संकटांना आपण सामोरे गेलो त्यासाठीचं विविध क्षेत्रातील लोकांना विशेष कोविड समुपदेशन त्यांनी या ठिकाणी केलेलं होतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यासाठी त्यांनी एक पुस्तिका देखील जी आहे ती लेखकांच्या आग्रहाखातर आणि प्रकाशनाच्या आग्रहाखातर त्यांनी लिहिलेली होती. यासोबतच जनसंपर्क व जनजागृती माध्यम जसं की आत्ता आदरणीय कुंटे सरांनी आपल्याला सांगितलंच त्यासाठीची 3000पेक्षा अधिकची त्यांची व्याख्यानं झालेली आहेत. आत्तापर्यंत त्यांनी 85,000 किंवा त्यापेक्षा अधिक विद्यार्थ्यांसोबत संपर्क साधलेला आहे, त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे, समुपदेशन केलेलं आहे. सध्या आस्था काउन्सिलिंग सेंटर याची स्थापना त्यांनी 2007मध्ये केली आणि त्याच्या माध्यमातून त्यांचं हे कार्य आजपर्यंत अत्यंत अविरतपणे सुरू आहे. यातील जे बुलेट पॉईंट्स जे माझ्यासमोर होते ते फक्त मी सर्वप्रथम आपल्यासमोर मांडले. मी व्यासपीठाला विनंती करतो की त्यांनी कृपया समोर स्थानापन्न व्हावं आणि व्यासपीठ जे आहे ते डंके सरांकडे द्यावं. आदरणीय श्री मयुरेश डंके सर, एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी व्हाव्या. मयुरेश डंके सर. मी कोहली सरांना विनंती करतो की त्यांनी टेक्निकल अरेंजमेंट्स करून घ्याव्या. धन्यवाद. आज
माझ्याच महाविद्यालयाने मला माझे विद्यार्थी म्हणून इथे बोलावलं, तुम्हा सगळ्यांशी संवाद साधण्याचं काम मला हक्काने सांगितलं आणि माझा जो सन्मान आज केला त्याबद्दल मी महाविद्यालयाचा ऋणी आहे. हजारो विद्यार्थी शिक्षण संस्थेमधून शिकतात, पुढे जातात, पण त्या सगळ्या विद्यार्थ्यांचा आठव त्या शिक्षण संस्थेला निरंतर असणं ही मोठी गोष्ट आहे. अर्थात हे दोन्ही बाजूनी असतं. म्हणजे विद्यार्थ्यांनी सुद्धा त्यांची आठवण त्या संस्थेला राहावी असं काहीतरी त्यांच्या आयुष्यात करून दाखवावं लागतं. आणि दुसरं म्हणजे शिक्षण संस्थेने सुद्धा त्यांची आठवण ठेवावी. या दोन्ही मोठ्या गोष्टी आहेत. मी माझ्या महाविद्यालयाचा खूप ऋणी आहे. आज जो विषय ज्याची चर्चा करण्याच्यासाठी आपण आत्ता इथे सगळे जमलेलो आहोत, त्या विषयाची सुरुवात करताना मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. करिअर आणि मग 10वीच्या नंतर 12वीच्या नंतर पुढे काय करावं, विषयांची निवड कशी करावी, अभ्यास कसा करावा, त्याच्यामधल्या अचिव्हमेंट्स कशा मांडाव्यात, कशा साध्य कराव्यात, याचं एक उत्तम उदाहरण आहे. अभ्यासाने कसं प्रकट व्हावं आणि जसं कुंटे सर म्हणाले तसं वरवर माहिती, याच्यातला फरक काय असतो, तर ती गोष्ट मी तुम्हाला सगळ्यांना सुरुवातीला सांगतो. एका गावामध्ये एक अत्यंत हुशार म्हणजे आत्ताच्या काळात आपण जसे मानतो तो हुशार, ज्याच्या मार्कलिस्ट अत्यंत वजनदार असतात, असा हुशार एक तरुण राहायचा. त्यांनी जे जे कोर्सेस केलेले होते, जे जे शिक्षण घेतलं होतं, त्या सगळ्यामध्ये तो पहिल्या पाचात होता, उत्तम बक्षिसं, आणि सगळेजण त्याला हुशार म्हणायचे. लहानपणापासून हुशार म्हणत 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 तो अशा स्थितीला आला की एके दिवशी त्याला असं वाटायला लागलं की मी उत्तम हुशार बुद्धिमत्तेचा आहे, म्हणजे जगातल्या प्रत्येक गोष्टीवरती भाष्य करण्याचा, टीका करण्याचा मला अधिकार आहे. आणि मग हळूहळू दिसेल त्या गोष्टीत तो चुका काढायला लागला. कोणी काहीही बोललं की त्याच्यात चूक काय आहे ते शोधून काढायचं आणि त्याला त्याच्यावरती झाडायचं. अशी त्याची वागण्याची पद्धतच झाली. प्रत्येकाच्या चुका काढायच्या, काहीही दिसलं की त्याच्यात खोट काय आहे, कमतरता काय आहे, उणीव काय आहे ते काढायचं आणि बोलायचं. एके दिवशी तो सकाळी असाच विचार करत 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 त्याच्या घरातून बाहेर पडला आणि चालत निघाला. कशाचा विचार करत होता काय माहिती, पण इतका तो गुंग झाला की विचारात चालत 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 तो गावाच्या बाहेर निघून आला. हळूहळू घरं संपली, मुख्य रस्ते संपले, शेतं सुरू झाली. आणि मग जाता जाता अचानक त्याला जाणीव झाली की अरे आपण बरेच लांब आलो आहे. आजूबाजूला बघितलं, दोन्ही बाजूला शेतं होती. आता दमलो म्हणाला आणि मग एका शेताच्या बाजूला जरा थांबून विश्रांती घेऊ आणि मग परत जाऊ असा विचार केला आणि थांबला. त्या शेतामध्ये समोर भोपळे लावलेले होते. ते भोपळ्याचं शेत होतं. सगळे मोठे मोठे आवाढव्य आकाराचे भोपळे तिथे शेतात पसरलेले होते. त्यांनी ते बघितलं आणि म्हणाला परमेश्वराला अक्कलच नाही आहे म्हणाला. बुद्धिमत्ता इतकी प्रचंड की कोणालाही टीका करण्याची सवय लागलेली, या परमेश्वराला काही अक्कलच नाही आहे म्हणाला. एवढूसा करंगळीपेक्षा पण बारीक वेल आहे आणि त्या वेलाला एवढा मोठा भोपळा लावून ठेवलेला आहे. हे काय संबंध आहे का, काय हे सृष्टिकर्त्याचं बुद्धीचं दारिद्र्य आहे म्हणाला. आणि झाडाखाली बसला. ते वरती बघितलं, झाड आंब्याचं होतं आणि तिथं कैऱ्या लागलेल्या होत्या. स्वतःशीच परत म्हणाला, मी म्हणतच होतो याला बुद्धीच नाही. ते खरं आहे, एवढं मोठं झाड आहे, एवढा प्रचंड बुंदा आहे, एवढ्या फांद्या आहेत आणि इतक्या मजबूत झाडाला फळ केवढूसं लावलं आहे, एवढीशीच कैरी आहे. आणि इतका नाजूक वेल आहे, त्याला एवढा मोठा भोपळा लावून ठेवलेला आहे. काय जगामध्ये लोकांना अक्कलच नाही, देवाला सुद्धा नाही. असं म्हणत 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 शिव्याशाप सगळ्यांना देऊन झाले. गार वारं येत होतं, दुपारची वेळ होती, दमला होता भरपूर चालून. त्याला बसल्या जागी झोप लागली
असं डोकं टेकलं आणि झाडाला टेकून झोपला. वारं सुटलं जोरात आणि वरून एक कैरी पडली छोटी. ती टाणकन डोक्यातच पडली त्याच्या. जोरात डोक्यात कैरी पडल्याच्या नंतर एकदम जागा झाला दचकून. ते बरंच लागलेलं होतं, टेंगूळ आलं. त्याने हात लावून बघितलं, चांगलंच दुखत होतं. वरती आभाळाकडे बघितलं आणि मग म्हणाला, नाही नाही, परमेश्वराचं बरोबर आहे. माझं ऐकून जर आंब्याच्या झाडाला भोपळे लावले असते तर आत्ता विचार करायला पण जिवंत राहिलो नसतो. नाही नाही म्हणलं, परमेश्वराला अक्कल आहे म्हणाला. थिअरॉटिकल इंटेलिजन्स आणि ॲप्लाइड इंटेलिजन्स, पुस्तकी बुद्धिमत्ता आणि व्यावहारिक बुद्धिमत्ता या दोन वेगळ्या गोष्टी असतात. त्याच्यामुळे जेव्हा आपण आपल्या आयुष्य जगण्याचा निर्णय घेतो त्यावेळेला आपला असा पुस्तकी स्कॉलर होऊ नये याची काळजी आपण सगळ्यांनी घ्यावी, असा पहिला मंत्र मी आज तुम्हाला देतो. जे पुस्तकी स्कॉलर नसतात त्यांना सुरुवातीला खंत वाटते की मला मार्क मिळाले नाहीत, मी काही या पुस्तकी गुणवंतांच्या यादीमध्ये नाही आहे. पण ही सुरुवात आहे, हे लक्षात ठेवा. जेव्हा जेव्हा आपल्याला जाणीव होते की मी इथून पुढे जाण्याच्यासाठी मला इतरांच्या तुलनेमध्ये गुण कमी आहेत, त्याला हे लक्षात घ्या की आता तुम्हाला लक्षात आलेलं आहे मला पुढे जाण्याच्यासाठी एका कागदाची गरज आहे आणि तो निरंतर अभ्यास केल्याशिवाय प्राप्त होणार नाही. तर पुढची 8-10 वर्षांची जी शैक्षणिक वाटचाल आहे त्याच्यामध्ये ही जाणीव महत्त्वाची आहे. म्हणून मार्क कमी पडले सुरुवातीला तर ते घाबरून जाण्याचं कारण नाही किंवा दुःखी होण्याचं कारण नाही. पुढे प्रयत्न करण्याच्यासाठी आपल्याला आणखीन स्कोप आहे, तो स्कोप मिळवायला पाहिजे. ह्याचा सेन्स येणं म्हणजे विजडम. आज जगामध्ये सगळ्या महासत्तांच्याकडून भारताकडे फार मोठ्या आशा अपेक्षेने बघितलं जात आहे. का बघितलं जात आहे? तर त्याचं कारण वी आर द यंगेस्ट कंट्री इन द वर्ल्ड. आपण जे सगळे इथे बसलेलो आहोत, आपली वय काहीही असली तरीसुद्धा जगाच्या दृष्टीने आपण सगळ्यात तरुण देश आहोत. आता हे कसं ठरवलं, कोणी ठरवलं? तर संपूर्ण जगामध्ये सतत अभ्यास सुरू असतो, सर्वे सुरू असतात, वेगळ्या वेगळ्या गोष्टींवरचे सुरू असतात. G7 ग्रँड 7 कंट्रीज, जगातल्या जायंट कंट्रीज, जागतिक महासत्ता, या सगळ्यांच्या लोकसंख्येचे अभ्यास केले आणि मग त्याच्यानंतर G8 म्हणजे आपण आणि आपल्या देशाशी तुलना केली. त्याला लक्षात आलं की आपल्या देशातल्या मुलांना, तरुणांना त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी इच्छिलेलं ध्येय साध्य करण्यासाठी हातात वेळ किती आहे, त्यांच्या हातामध्ये आयुष्य किती आहे, त्यांच्या हातामध्ये रेंज किती आहे. तर आश्चर्य वाटेल आणि अभिमान वाटेल, जागतिक सांख्यिकी विश्लेषणाच्या नुसार, अभ्यासाच्या नुसार भारतीय विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्यात त्यांचं करिअर अचीव करण्याच्यासाठी, यश मिळवण्यासाठी, उच्च स्तराला जाण्याच्यासाठी जगात सगळ्यात जास्त आयुष्याची मर्यादा आहे, म्हणजे जवळपास 45 वर्ष आहेत. एवढी वर्ष जपानमधल्या विद्यार्थ्याकडे नाही आहेत, एवढी वर्ष रशियामधल्या विद्यार्थ्याकडे नाही आहेत, युक्रेनमध्ये नाही आहेत, एवढी वर्ष फ्रान्समध्ये नाही आहेत, अमेरिकेत नाही आहेत, भारताकडे आहेत. का आहेत आणि त्याचा करिअरशी संबंध कसा? तर त्याचं कारण सांगतो. त्याचं कारण असं आहे की जगातल्या देशांचे, त्यांच्या अर्थव्यवस्थांचे काही प्रकार आहेत ज्याच्यामध्ये निरनिराळ्या फॉर्म्समधून ती अर्थव्यवस्था पुढे जाते. कोणत्या कोणत्या देशांचं तंत्रज्ञानामध्ये श्रेष्ठत्व आहे, कुणाचं वैद्यकीय क्षेत्रात आहे, कुणाचं सैनिकी क्षेत्रात आहे, कुणाचं इंडस्ट्रीमध्ये आहे. पण भारताचं तसं नाही आहे. भारताचं इन्फ्रास्ट्रक्चर हे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये एकाच वेळेला पुढे जात आहे. दुसरी गोष्ट, बाकीचे देश हे भारताच्या पुढे वयाने अत्यंत लहान आहेत. म्हणजे भारताला इतिहास किती वर्षांचा? तर भारताचा इतिहास 5000पेक्षा जास्त वर्षांचा आहे. आणि बाकीच्या देशांचा इतिहास किती वर्षांचा आहे? कुठला देश 50 वर्षांपूर्वी अस्तित्वात आला आहे, कुठला 100 वर्षांपूर्वी, कुठला 150 वर्षांपूर्वी. काही काही देश तर आत्ता अस्तित्वात आलेले आहेत, 20 वर्ष पण नाही झाली.
आपण 5,000 वर्ष जुने देश आहोत. 5,000 वर्ष जुन्या देशांच्या म्हणजे जेवढे देश जगाच्या पाठीवर आहेत त्यांच्या ज्या संस्कृती आहेत आणि त्यांच्या जगण्या वागण्याच्या पद्धती आहेत त्याच्यामधली सगळ्यात बॅलन्स्ड व्यवस्था जर कुठे असेल तर ती आपल्या देशात आहे. त्यामुळे माणसांनी जन्मावं कसं, जगावं कसं, खावं कसं, काय खावं काय खाऊ नये, इथपासून ते राहावं कसं आणि त्याच्या आयुष्याची सार्थकता कशी मिळवावी इथपर्यंतचे जे विषय आहेत सगळे, त्या प्रत्येक विषयात भारतातलं करिअर 5,000 वर्ष जुनं चालू आहे. एवढी जुनी 5,000 वर्षांची करिअर लेंथ जगाच्या पाठीवर दुसरीकडे कुठेही नाही. म्हणजे भारतीय संस्कृती, ग्रीकमधली संस्कृती, इजिप्तमधली संस्कृती आणि चीनमधली संस्कृती या 4 सगळ्यात जुन्या संस्कृतींचा अभ्यास केला तर करिअर या विषयामधला ॲक्टिव्ह देश कुठला तर तो आपला देश. अभिमान वाटाव्या अशा अनेक गोष्टी आहेत. त्यातल्या अनेक गोष्टी आपण इतिहासाच्या पुस्तकात वाचून सोडून देतो, पण त्यांचा संबंध आपल्या स्ट्रेंथशी असतो, आपल्या सामर्थ्याशी असतो, आपल्यामधल्या उत्तम गोष्टींशी असतो. उत्तम गोष्टी कुठल्या कुठल्या आहेत, कशा कशा आहेत, तर त्याची काही उदाहरणं मी तुम्हाला सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्या देशाचं वैशिष्ट्य काय आणि त्याचा आपल्या करिअरशी संबंध कसा लावायचा. मी आत्ता काही दिवसांपूर्वी तमिळनाडूच्या एका काउन्सिलला भेटलो होते. पुण्यात आले होते अभ्यासाच्यासाठी आणि विद्यापीठामध्ये त्या काउन्सिलच्या बरोबर इंटर काउन्सिल मीट होती आणि मग त्याच्यामध्ये पुण्यातल्या काही लोकांना बोलवलेलं होतं तर मी त्यांना भेटलो. तर त्यांच्यातल्या एका व्यक्तीने मला एक छोटीशी डबी दिली चांदीची. मला असं वाटलं की ते एक ताबीज वगैरे असं जे असतं ताईत असतो गळ्यातला तशी छोटीशी डबी होती. ते म्हणाले उघडून बघा. उघडून बघितली. आतमध्ये एक कापडाचा तुकडा होता. मला तुकडाच वाटला. तो केवढा असेल, व्हिक्सच्या गोळी एवढा तुकडा होता. म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की त्याचा आकार काय. ते म्हणले काढा तो तुकडा. तुकडा काढला. ते म्हणले आता उलगडत जा. तो व्हिक्सच्या गोळी एवढा तुकडा मी उलगडत गेलो. ती 6 वारी साडी निघाली. त्या साडीची किंमत 19 लाख रुपये आहे. ज्या उत्पादकांनी ती तयार केली तो 1 वर्षभरामध्ये अशा 100 साड्या तयार करतो. 19 लाख रुपये गुणिले 100 झालं त्याचं वार्षिक उत्पन्न. त्याला मी विचारलं तुमची ही परंपरागत पद्धत आहे का. तो म्हणला हो ही परंपरागत पद्धत आहे. मला आठवत सुद्धा नाही इतक्या पिढ्या आमच्या हेच करतायत. तर मी गंमत म्हणून विचारलं त्यांना की मला एक साडी हवी आहे, मला द्याल का. म्हणला 6 वर्ष थांबायला लागेल, माझ्याकडे वेटिंग आहे. त्याच्या गावची लोकसंख्या आहे 900. 900 लोकसंख्येच्या गावामध्ये तो माणूस राहतो आणि कोट्यावधी रुपये एका पारंपरिक कलेवरती कमावतो. त्याच्याकडे वेळ नाही आत्ता. त्याला दुप्पट पैसे दिले तरी सुद्धा तो ते प्रॉडक्ट देऊ शकणार नाही, इतकं काम त्याच्याकडे आहे. ही सगळी जी कला आली, हा वारसा आला, हा आला कुठून. ज्या वेळेला जगामध्ये इंजिनिअरिंगमधला ई पण नव्हता, आर्किटेक्चरमधला ए पण नव्हता, कुठलंही विद्यापीठ नव्हतं, कॉलेज नव्हतं, टेक्स्टाईलमधला टी पण नव्हता, डिझाईनमधला डी पण नव्हता, त्या वेळेपासून ही कला चालत आली आणि आज त्याची काय 20वी 25वी 30वी पिढी असेल तो ते काम करतोय अजूनसुद्धा. त्यांनी त्याच्याकडचे फोटो दाखवले. त्याच्याकडे टॅब होता, त्याच्यामध्ये सोन्याच्या जरीचं काम केलेले सुद्धा शेले होते, साड्या होत्या, अस्सल सोन्याची जर. तो म्हणला सोन्याच्या तारा करण्याचं आमचं युनिट आहे आणि ते वर्षभर तेच काम करत असतात. तर सोन्याच्या साडीला म्हणजे 21व्या शतकात पण मागणी आहे. तो म्हणला हो मागणी आहे. आपल्याला माहिती नाही अशा कितीतरी प्रकारच्या करिअर्समध्ये भारतीय लोक आहेत. केरळमधल्या एका व्यक्तीची माझी भेट झाली इंडस्ट्रियल एक्सपोमध्ये दिल्लीमध्ये. त्यांचा सत्कार होता, पंतप्रधानांच्या हस्ते होता.
तर मला तो माणूस अगदी सामान्य वाटला. पांढरे कपडे, पांढरी लुंगी, ते एकदम साधी लोक असतात, दिसताना साधी दिसतात, ती नसतात हे नंतर कळलं. तर त्यांचा सत्कार झाला. कशासाठी? तर काळी मिरीच्या उत्पादनाच्या मधलं उल्लेखनीय कार्य केलं म्हणून. तर काळी मिरी आपल्याला काय, घरात किती लागते काळी मिरी? फार काही लागत नाही, आपल्याला त्याच्याबद्दल काही वाटतही नाही. तर त्यांचा सगळा सत्कार झाला. त्याच्यानंतर त्यांचं प्रोफाईल असं स्क्रीनवरती दाखवलं, परिचय सगळा झाला, मानपत्र दिलं. मग मी खाली भेटलो त्यांना आणि मी विचारलं त्यांना की साधारण हे कसं आहे, हे काय. तर त्यांनी पुन्हा तसंच त्यांचं एक लिंक्डइनवरचं प्रोफाईल दाखवलं. ते म्हणले हे सगळे डोंगर दिसतात ना, हे सगळे माझे. म्हणलं तुमच्या मालकीचे आहेत का? ते म्हणले नाही, 5,000 शेतकऱ्यांचा गट केलेला आहे आणि त्या गटामध्ये आम्ही काळी मिरीची शेती करतो आणि 125 देशांना आम्ही काळी मिरी एक्सपोर्ट करतो. काळ्या मिरीचा भाव काय? तर त्यांनी सांगितलं, म्हणजे ते रोज बदलत असतात म्हणाले, इंटरनॅशनल करन्सी बदलली की भाव बदलतात. तर भाव काय आता? तर त्यांनी सांगितलं की आम्ही ज्या क्वालिटीची काळी मिरी एक्सपोर्ट करतो तिचा भाव 3,500 रुपये किलो आहे. काळी मिरी विकून 3,500 रुपये किलोनी मिळवणारा तो शेतकरी कुठे? आणि आपण इथे भाजीपाला रस्त्यावर फेकून देणे, दूध ओतून देणारी माणसं कुठे? मी त्यांना म्हणलं शोधून कुठून काढलं तुम्ही? तर तो म्हणाला, मी खरं सांगू का तुम्हाला, इस्रायलची लोक आमच्याकडे येऊन शिकून जातात, आम्ही कुठे नाही जात. हे आमच्या परंपरेने चालत आलेलं ज्ञान आहे आणि आम्ही ते वापरतो. पेणमधल्या, महाराष्ट्रातल्याच पेणमधल्या देवधर नावाच्या एका मूर्तिकारांची माझी जुनी ओळख आहे, परिचय आहे, चांगले घरचे संबंध आहेत. हे देवधर फक्त 2,500 मूर्ती तयार करतात एका वर्षी. 2,500 गणपतीच्या मूर्ती तयार करतात. आज भारतभरामध्ये जेवढ्या जुन्या शिक्षण संस्था आहेत आणि या सगळ्या शिक्षण संस्थांमध्ये जर 20-25 वर्ष जुनी सरस्वतीची किंवा धन्वंतरीची मूर्ती असेल तर ती 1,001% देवधरांनीच केलेली आहे, असा त्यांचा लौकिक आहे. ते दरवर्षी 2,500 गणपतीच्या मूर्ती तयार करतात. एकही मूर्ती भारतात विकली जात नाही, सगळ्याच्या सगळ्या बाहेर निघून जातात. या देवधरांची 11 देशांमध्ये घरं आहेत आणि गणपतीच्या सीझनपुरते 4 महिने भारतात येतात, बाकीचे 8 महिने परदेशात जाऊन राहतात. त्यांचा म्हणजे आता ऑगस्ट एंडला गणपती आहे, देवधर मागच्या आठवड्यामध्ये अमेरिकेला निघून गेले. गणपती संपले, पाठवून दिले त्या देशांमध्ये आणि ते मागच्या आठवड्यात निघून गेले, त्यांचा कारखाना बंद झाला. आज जर आपण बघितलं तर आत्ता गणपती रंगवायला सुरुवात होईल, अजूनसुद्धा मूर्ती पांढऱ्याच आहेत. या देवधर काकांना मी कायम विचारायचो की हे कसं काय जमतं तुम्हाला? तर त्यांनी मला जे सांगितलं ते सांगतो. परंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा एकत्र संयोग जुळवता आला पाहिजे. तो जर जुळवता आला तर भारतीय बुद्धिमत्तेला जगात तोड नाही. वी आर द बेस्ट इन द वर्ल्ड. ॲक्च्युली वी आर द बेस्ट इन द वर्ल्ड. हे जे स्वॉट अनालिसिस आहे, स्ट्रेंथ, विकनेसेस, ऑपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट्स, याच्यामधल्या बुद्धिमत्तेच्या बळावरती जग जिंकण्याची जी स्ट्रेंथ आहे ती भारतीय विद्यार्थ्यांची जितकी उत्तम आहे तितकी जगात कुठेच नाही. दुर्दैवाने आपल्याकडे गेल्या काही वर्षांमध्ये असा ट्रेंड सुरू झाला की आपण नॉलेज ओरिएंटेशनच्या ऐवजी मार्क ओरिएंटेशनकडे गेलो. ज्याला भरपूर मार्क मिळतील तो हुशार, ज्याला भरपूर मार्क मिळतील तो हुशार, ह्याच्यातनं आपल्याकडे गैरसमज वाढत गेले आणि म्हणून एक विचित्र स्पर्धा तयार झाली. आज मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन तर धक्का बसेल, काही काही जणांना ते पचणार नाही, पण खरोखर सत्य सांगतो की आत्ता जे सगळीकडे लिहिलं जातं ना, वर्तमानपत्रांमध्ये, ब्लॉग्समधून, यूट्यूब चॅनलमधून, वेगवेगळ्या व्याख्यानांमधून सांगतात की भरपूर स्पर्धा आहे, हे स्पर्धेचं युग आहे, प्रचंड जीवघेणी स्पर्धा आहे, 1-1 मार्कांवरून ॲडमिशन्स चालतात. तसं नाही आहे. स्पर्धा बिलकुल नाही. जीवघेणी मार्कांची स्पर्धा तर अजिबात नाही. आणि त्या स्पर्धेला घाबरण्याचं काही कारण पण नाही. याचं कारण काय आहे तर तुम्हाला अगदी आत्ताचं उदाहरण देतो. 1 तासाभरापूर्वी
हे ऑडिटोरियम सगळं रिकामं होतं. बरोबर आहे? इथल्या कुठल्या खुर्चीवरती तुमचं नाव लिहिलेलं होतं? कुणाचं नाव लिहिलेलं होतं इथे? कुणाला तो पास मिळालेला होता की नाही नाही, अमुक अमुक खुर्ची, अमुक अमुक रांगेतली अमुक अमुक नंबरची खुर्ची ही माझी खुर्ची, असं कुठे लिहिलेलं होतं? कुठेही लिहिलेलं नव्हतं. नॅशनल कॉम्पिटिशन इंडेक्समध्ये पण तसंच आहे. या क्षणाला कुठल्याही सीटवरती कुणाचंही नाव लिहिलेलं नाही आणि आजच डिक्लेअर केलेलं आहे आणि उद्या त्या सीट्स फुल होतील, मध्ये 24च तासांचा वेळ आहे, असं सुद्धा नाही. बरं, भरपूर वेळ दिला तुम्हाला, पण अभ्यासक्रमच सांगितला नाही. कशाचा अभ्यास करायचा आहे माहीत नाही, काय विचारणार माहीत नाही, कोण विचारणार माहीत नाही, त्याची डिफिकल्टी लेवल काय माहीत नाही, स्कोरिंग सिस्टीम काय माहीत नाही. असं काही आहे का? असं पण नाही. वेळ दिला, अभ्यासक्रम दिला, परीक्षेचा फॉर्मॅट दिला, स्कोरिंगची मेथड दिली. पुढे ॲडमिशन कशी होणार ते काहीच माहीत नाही, आमचा नंबर लागणार की नाही माहीत नाही, असं पण नाही. सिस्टीम पण दिली. आता सगळ्यांनी सगळं लिहून दिलेलं आहे, मॅन्युअल आहे, गुगलवरती अवेलेबल आहे, वेबसाईटवरती आहे, हार्ड कॉपी पण मिळते आणि अभ्यास करण्याच्यासाठी तुम्हाला वेळ दिलेला आहे. एवढं सगळं असताना आणि कुठल्याही सीटवरती कुणाचंही नाव दिलेलं नसताना आपण का घाबरतो? आपल्याला भीती का वाटते? आपल्याला टेन्शन का येतं? इनसिक्युरिटी का वाटते की मला मिळणारच नाही ॲडमिशन? त्याचं कारण आपल्यातलं हे माहीत नसतं. हा जो स्वॉट ॲनालिसिसचा प्रकार आहे, ही डायग्रॅम आपण नीट बघितली पाहिजे. ते हार्मफुल असे 2 प्रकार आहेत, उपयुक्त आणि धोकादायक. स्ट्रेंथ्स म्हणजे आपलं सामर्थ्य, आपल्यामधल्या उत्तम गोष्टी. आता या उत्तम गोष्टी म्हणजे काय? तर गेली अनेक वर्ष शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये एकच समज असायचा, हुशार असणे म्हणजे काय? तर तल्लख स्मरणशक्ती, ज्याची मेमरी उत्तम आहे तो हुशार, जो शिक्षकांचं सगळं ऐकतो तो हुशार, ज्याच्या वह्या कायम पूर्ण असतात तो हुशार, ज्याचा गृहपाठ वेळेवरती पूर्ण असतो तो हुशार. ह्याच्या पलीकडे बुद्धिमत्तेच्या व्याख्या नाही आहेत का? भरपूर व्याख्या आहेत. त्यातल्या काही काही व्याख्या तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की स्ट्रेंथ कशाला म्हणायचं. तुम्ही उरी नावाचा सिनेमा बघितलाय? कोणी कोणी बघितला? उरी नावाचा सिनेमा कोणी कोणी बघितला? असा हात वर करा, हे मला दिसेल. यस. हा जो उरी सिनेमा बघितला आहे त्याच्यामध्ये 2 समवयस्क मुलं दाखवलेली आहेत. त्यातला एक भारतीय आहे आणि एक त्या देशामधला आहे. त्या देशाचं नावही घेऊ नये, कशाला म्हणा आपण. दुसरा त्या देशातला आहे. दोघंही समवयस्क आहेत. हा जो आपला भारतीय विद्यार्थी असतो, तो जे नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर आहेत, ते संशोधन संस्थेत गेल्यानंतर तिथं तो मुलगा बसलेला दिसतो त्यांना आणि त्याच्या हातामध्ये एक पक्षी असतो. तर ते तिथे जातात, मिशन असतं, 48 तासात पाहिजे असतं आणि मग ते त्या संशोधन संस्थेमधल्या प्रमुख संशोधकाला विचारतात, शास्त्रज्ञाला विचारतात की असं काही आपल्याकडे आहे का यंत्र की जे त्या देशामध्ये जाईल, कळणार पण नाही त्यांना आणि ते सगळा सर्वे करून आपल्याला तिथून पिक्चर्स पाठवू शकेल. राष्ट्रीय स्तरावरच्या संशोधन संस्थेचे चीफ ते त्या अधिकाऱ्याला सांगतात की नाही हो, असलं काही आपल्याकडे नाही. निराश होतात. बाहेर जाताना हा पोरगा दिसतो, तो केबिनमध्ये तो पक्षी घेऊन बसलेला असतो. तर तिथे जाऊन ते बघतात, तो म्हणतो हे काय आहे? तर मग तो सांगतो की असं असं आहे सर, हा पक्षी उडत उडत जाईल आणि याच्या डोळ्यामध्ये लेन्सेस आहेत, ते कॅमेरे लावलेले आहेत आणि ते तिथून कळेल. इकडे त्या ज्येष्ठ संशोधकांचे डोळे बटाट्या एवढे मोठे झालेले असतात की एवढ्या मोठ्या माणसाबरोबर हा काय बोलतोय आणि काय हे पोरखेळ लावलेला आहे. पण हे अजित डोवाल म्हणतात नको नको, चल तू दाखव मला. मैदानात जातात, तो ड्रोन उडवला जातो, तो ड्रोन जातो, ते सगळं बघतात, पिक्चर्स मिळतात, ते एकदम खुश होतात आणि ते म्हणतात मला हेच पाहिजे. आणि त्याला विचारतात की पुढच्या 48 तासामध्ये तुम्हाला असले 4 ड्रोन तयार करून देऊ शकशील का? यांचे डोळे पुन्हा मोठे. हे आता यांनी हो म्हणू नये. हा म्हणतो हो देतो की तुम्हाला करून.
सगळी चक्र उलटी फिरतात आणि ते सिक्युरिटी ॲडवायझर सांगतात की हा मुलगा जसं सांगतो तसं सगळ्यांनी वागायचं, स्वतःचं डोकं चालवायचं नाही, शाणपणा करायचा नाही. 17-18 वर्षाच्या मुलाच्या इंटेलिजन्सवरती नॅशनल इन्स्टिट्यूशन काम करायला लागतं. हे सत्य आहे, घडलेलं आहे. आपल्या सोलापुरातल्या एका 16 वर्षाच्या मुलाला मायक्रोसॉफ्टने बोलवून घेतलं विमानाचं तिकीट पाठवून काही वर्षांपूर्वी, कोविडच्या आधी. कसं बोलवलं? अत्यंत आर्थिक परिस्थितीने सुद्धा सामान्य स्तरातला तो मुलगा होता. त्याला मायक्रोसॉफ्टने कसं काय बोलवलं? इतक्या लहान वयात कसं काय बोलवलं? 3 महिन्यापूर्वी एका 21 वर्षाच्या मुलाने 15 मिनिटांसाठी गुगल बंद करून दाखवलं. तर दिल्लीत बसला होता घरात, स्वतःच्या खोलीतनं त्यांनी उद्योग केला, गुगलचं सर्च इंजिनच हॅक केलं आणि 15 मिनटं गुगल बंद करून दाखवलं. नुसतं बंद नाही केलं, त्यांनी गुगलला सांगून गुगल बंद केला. गुगलला मेल केला, तुमच्यात जर दम असेल तर मला थांबवून दाखवा, मी पुढच्या 15 मिनिटांसाठी सर्च इंजिन हॅक करतो आहे. त्यांनी करून दाखवलं. 15 मिनटं संपूर्ण जगभर गुगल बंद झालं. 15 मिनिटांनी त्यांनी पुन्हा मेल पाठवला, आता मी सुरू करतोय, काळजी करू नका. त्यांनी 15 मिनिटांनी सुरू केलं. त्या माणसाला शोधत शोधत गुगलची टीम दुसऱ्या दिवशी 24 तासात दिल्लीत दाखल झाली आणि त्यांनी त्या मुलाला 36 कोटी रुपयांचं पॅकेज दिलंय. या मुलाने काय दाखवून दिलं? तुम्ही असाल श्रेष्ठ ते तुमच्या घरचे, आम्ही भारतीय मनात आणू तर काय करू शकतो हे त्यांनी दाखवून दिलं. दिस इज व्हॉट द स्ट्रेंथ ऑफ इंटेलिजन्स. आता हे नुसताच असा इंटेलिजन्स आहे असं नाही आहे, हा अनेक ठिकाणी आहे. बालगंधर्वांचं उदाहरण आहे. वयाच्या 9व्या वर्षी लोकमान्य टिळकांनी त्यांचं गाणं ऐकून म्हणलं, अरे हा तर बालगंधर्व. अशी परिस्थिती होती म्हणजे बालगंधर्वांच्या काळातली. इतका पैसा, इतका पैसा, इतकं प्रचंड लोकांचं प्रेम आणि एवढी अफाट लोकप्रियता त्यांनी मिळवली होती. गंधर्वांचं एक नाटक होतं, संगीतमय सभा. त्या संगीतमय सभेचा सेट चित्रतपस्वी बाबूराव पेंटरांनी तयार केला होता. तर तो सेट तयार करण्याच्यासाठी त्या काळात 3 लाख रुपये खर्च आला. नाटकाचा सेट तयार करण्यासाठी 3 लाख रुपये खर्च आला. आता आपल्याला वाटेल 3 लाख म्हणजे काय, पण ज्या काळामध्ये संगीतमय सभा तयार झालं, लिहिलं गेलं, त्यावेळेला सोन्याचा भाव 2 रुपये तोळा होता. 2 रुपयाला 12.5 ग्रॅम सोनं. त्यावेळेला त्या नाटकाचा सेट तयार करण्यासाठी 3 लाख रुपये खर्च आला. ज्या वेळेला 2 रुपये तोळं सोनं होतं त्याला बालगंधर्व 20,000 रुपयाची अत्तर वापरत होते. ज्या वेळेला 2 रुपये तोळं सोनं होतं त्यावेळेला ते 3,000 रुपयाचा शालू वापरत होते नाटकात काम करण्यासाठी. ही परिस्थिती होती. इतकी संपन्नता कशाच्या जोरावर मिळू शकते? स्ट्रेंथच्या जोरावरती मिळू शकते. आज इंडियन मार्केट, इंडियन स्पायसेस, भारतीय मसाल्यांचं मार्केट जगभरामधल्या फूड इंडस्ट्रीला नाचवत आहे अक्षरशः. दालचिनी, हळद, हिंग, त्याच्यानंतर वेलदोडा, या सगळ्या गोष्टींमध्ये इंडियन लोकांना बीटच करत नाही कोणी. तर टोटल हॉटेल इंडस्ट्रीमधला, फूड सप्लायमधला, मसाल्यांमधला 60% शेअर फक्त भारत वापरतोय. संपूर्ण जगभरामध्ये चहाच्या उत्पादनामध्ये आपला नंबर 1 क्रमांक आहे, कॉफीमध्ये नंबर 2, रबरमध्ये नंबर 3. संपूर्ण जगाला आपण जागवतोय. सकाळचा पहिला कप भारतीय चहाचा मिळतोय जगाला, आपल्याला अभिमान वाटायला पाहिजे. पण उद्या जर कोणी असं म्हणलं की तू चहाच्या उत्पादनामध्ये करिअर करशील का, तर महाराष्ट्रातले किती जण हात वर करणार? कोणी हात वर नाही करणार. का? लॅक ऑफ नॉलेज. व्हॉट इज मीन बाय लॅक ऑफ नॉलेज? दॅट इज आवर वीकनेस. आपल्याला जग माहिती नाही, जगात काय चाललं आहे माहिती नाही, जगामध्ये अर्थकारणं कशी चालतात, पैसे कशावरती फिरतात, अर्थव्यवस्था मोठी कशी होते, लोक श्रीमंत कसे होतात,
संपत्ती कशी निर्माण होते, संपत्तीमधून संपत्तीतच कन्व्हर्जन कसं करायचं, ॲसेट टू ॲसेट हे कसं करायचं, EMI कमी कसे करायचे आणि संपन्न आयुष्य कसं जगायचं ह्याचं ज्ञान नसणं हा विकनेस आहे. आपल्याला माहीतच नाही. भारतामधल्या सॉफ्टवेअर कंपन्या कोणासाठी काम करतात कोणालाच माहिती नाही. त्यांना प्रोजेक्ट्स येतात कसे कोणालाच माहिती नाही. मी कित्येक मुलांना विचारतो आता पुढे काय करणार, तर मुलं सांगतात मी एरोनॉटिक्समध्ये जाणार आहे, मी पेट्रोलियम इंजिनिअरिंगमध्ये जाणार आहे. मी त्यांना विचारतो व्हॉट इज मीन बाय एरोनॉटिक्स, ते काय माहीत नाही, मग मला एरोनॉटिक्समध्येच जायचं आहे. आज मी एकाला विचारलं तू पुढे काय करणार, आज सकाळी एका सत्कार समारंभाला गेलो होतो. तो म्हणला मला 10वीला 93% पडलेत, मी CA करणार आहे. म्हटलं ते CA करतात काय, ते काय मला माहीत नाही, मी CA करणार आहे. अरे पण ते कुठं शिकायचं असतं, ते कळेलच की म्हणलं आता 12वीच्या नंतर, आधी पण मी CA करणार आहे. वीकनेस. आपल्याला माहिती नसणं ही आपली कमतरता असू शकेल, पण मला माहिती नव्हतं हा माझा गुन्हा आहे हे होऊ देऊ नका. आज माहिती नाही आहे, माहिती करून घेता येईल, मला ते वाचून मिळवता येईल, लोकांना भेटून मिळवता येईल. पण आपण भेटतच नाही, लोकांशी बोलत नाही, त्यांच्या प्रोफेशनबद्दल जाणून घेत नाही आणि म्हणून आपल्यामधले विकनेसेस वाढत जातात. कारण आपल्याला तथ्य माहिती नसतं, वस्तुनिष्ठ माहिती नसते, त्याच्यामधलं डायनामिझम माहीत नसतं, रोज जग कसं बदलतं हे माहीत नसतं. आजचा इकॉनॉमिक्स वर्ल्ड काउन्सिलचा सर्वे आजच्याच दिवसातला, आजच सकाळी मला तो मेल आला, त्याच्यामध्ये त्यांनी एक फार धक्कादायक फॅक्ट सांगितली आहे आणि त्याच्यामध्ये संधी किती आहेत ते बघा. तर आम्ही त्या फोरमवरती, इकॉनॉमिक फोरमवरती बोलत होतो डेटा ॲनालिस्ट या करिअरबद्दल. तर त्याच्यामध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा सर्वे असा आहे की दर 24 तासामध्ये 360 वेळा जग बदलतं. एका दिवसामध्ये 24 तासात 360 वेळा जग बदलतं. म्हणजे दर किती मिनिटांनी जगातले सर्वेज बदलत असतील कल्पना करून बघा. या बदलणाऱ्या सर्वेचं ॲनालिसिस करून ते संग्रही ठेवण्याचे जे प्रोफेशनल्स आहेत त्यांना पुढच्या 20 वर्षांमध्ये जगात प्रचंड डिमांड आहे. पण त्याच्यासाठी जे अत्यंत उच्च दर्जाचं कॉन्सन्ट्रेशन लागतं, एकाच वेळा 30-30, 40-40 देशांमधनं सर्वे रिपोर्ट्स येतात, ते बघणं, ॲनालाइज करणं, त्याच्यातनं तथ्य काढणं, ते मांडणं, ते प्रेझेंटेशनमध्ये आणणं आणि ते पुन्हा जगभर पोचवणं, ही प्रोसेस मी आत्ता सांगतोय त्याच्या कितीतरी अवघड असते. कारण एकेका देशाची इकॉनॉमी $1 ट्रिलियन आहे. तर $1 ट्रिलियन इकॉनॉमीचं ॲनालिसिस तुम्ही 1.5 मिनिटात करणं, 60 सेकंदात करणं, 25 सेकंदात करणं ही अवघड गोष्ट आहे. हे कसं करणार, कसं मिळवणार? जी माणसं हे काम करत असतात ती कधीही फेसबुकवर दिसत नाहीत, ती कधी ट्विटरवर येत नाहीत, ती लिंक्डइनवर सापडत नाहीत, त्यांचं इंस्टाग्रामवर अकाउंट नसतं, ते व्हॉट्सअप वापरत नाहीत, कुठल्याही ग्रुपवर नसतात, कारण त्यांना वेळच नसतो. त्यामुळे आपण जर त्यांना फेसबुकवर शोधायला जाऊ तर कोणी सापडणार नाही. इतक्या रिस्की जॉबमध्ये मी काम करतो आणि माझ्याकडे 44 देशांचे आर्थिक डिटेल्स आहेत असं कोणीही इंस्टाग्रामवर नाचून नाचून सांगत नाही. दे आर इन अ कॉन्फिडेन्शियल प्रोफेशन. आयुष्यभर कुणाला कळत नाही की तो माणूस काय करतोय आणि तोही कुणाला सांगत नाही की तो काय करतोय. पण अशा अनेक तज्ज्ञ लोकांच्या वरती जग चालतं. या सगळ्या लोकांचं शक्तिस्थान काय आहे? तर शक्तिस्थान आहे एकाच वेळेला अनेक अत्यंत अवघड विषयांचा एकत्रित अभ्यास करून ॲनालाइज करण्याचा त्यांचा आवाका. हा आवाका ही त्यांची स्ट्रेंथ आहे आणि म्हणून ती त्यांना इंटरनॅशनल लेवलवर काम करायला ऑपॉर्च्युनिटीज देते, संधी देते. म्हणजे काय? ऑपॉर्च्युनिटीज आर देअर, संधी तिथे आहेत. आता गरज आहे आपल्या स्ट्रेंथ्स वाढवण्याची. स्ट्रेंथ कशा वाढणार? तर त्याच्यासाठीचं एकमेव उत्तर आहे अभ्यास, अभ्यास, अभ्यास. पुस्तकी अभ्यास नाही,
अमुक एक चॅप्टर 3 मार्क वेटेजला येणार आहे, आता अभ्यास करा असं म्हणल्याने होत नाही. अभ्यासाचा अर्थ आहे समग्र सखोल अभ्यास, नॉलेज मिळवण्याच्यासाठीचा अभ्यास, विजडम मिळवण्याच्यासाठीचा अभ्यास. नेक्स्ट. तिकडचा. हां, नाही, थर्ड. हां, येस दॅट. अभ्यासाने काय होणार? अभ्यासाने कौशल्य तयार होणार, तुमच्यामध्ये एक्सपर्टाईज येणार. जगभरामध्ये आत्ता कशाला डिमांड असेल तर त्यातली पहिली गोष्ट, पहिली पायरी ती आहे की तुम्ही कुठल्याही विषयामधले शिकलेले असा, काहीही शिकलेले असा, कुणाकडूनही शिकलेले असा. बघा, तुम्ही कुठल्याही विषयातले शिकलेले असा, काहीही शिकलेले असा आणि कुणाकडूनही शिकलेले असा, पण तुम्ही तज्ज्ञ पाहिजे. मग ते तुम्ही अभिमन्यूसारखे आईच्या पोटातनं शिका, तुम्ही एकलव्यासारखं द्रोणाचार्यांचा मातीचा पुतळा करून शिका, किंवा तुम्ही IITsमध्ये जाऊन शिका. आमचं काही म्हणणं नाही. कुठूनही शिका, यू मस्ट बी एक्सपर्ट. हे एक्सपर्ट लोकांच्याकडे बघण्याची जगाची दृष्टी काय आहे ती दृष्टी मी तुम्हाला सांगतो. इट्स अ व्हेरी रेअर स्लाइड. हे दुर्मिळ आहे, कुणाकडे मिळत नाही. कारण जगावरती राज्य करणारे सो कॉल्ड जे देश आहेत 2 मोठे, त्या 2 मोठ्या देशांमधल्या विद्यार्थ्यांचं पुढच्या 10 वर्षांचं प्लॅनिंग आहे. हे आम्ही 2020 पासून 2030 पर्यंत आमच्या विद्यार्थ्यांमध्ये काय विकसित करणार आहोत त्याची यादी आहे. काय आहे? सगळ्यात पहिलं लर्निंग स्ट्रॅटेजीज, ज्याच्यासाठी आज आपण इथं बसलेलो आहोत, बोलतो आहोत, ज्याच्यासाठी शिक्षण संस्था प्रयत्न करते आहे, ते विजन अमेरिकेने पण ठरवलेलं आहे. लर्निंग स्ट्रॅटेजीज. विद्यार्थ्यांना, तुमच्या देशातल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्याच्या पद्धती डिझाईन करा. वेगवेगळ्या ॲव्हेन्यूजमधनं विद्यार्थ्यांना शिकवा. पुढे काय? टॉप 10 स्किल्स, ॲबिलिटीज, नॉलेज असोसिएट विथ रायझिंग ऑक्युपेशन्स ॲज फॉलोज. अशा कुठल्या स्ट्रॅटेजीज आहेत ज्याच्यातून प्रचंड संधी निर्माण होतील? पहिली गोष्ट लर्निंग स्ट्रॅटेजीज. शिक्षण क्षेत्र. आपल्याला सगळ्यांना शिक्षण या क्षेत्रामधला कायदा आलेला माहिती आहे. सर्व शिक्षा अभियान आहे, राईट टू एज्युकेशन आहे, प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार, 150 कोटी लोकसंख्येचा देश. प्रत्येकाने शिकायचं आणि शिकलंच पाहिजे असा अवेअरनेस आता आला आहे. काय शिकायचं हा आला नाही आहे, पण शिकायचं आहे हा अवेअरनेस आलेला आहे. 75-80 कोटी लोकसंख्या शिक्षणाच्या प्रवाहात आहे. आणि म्हणून देशामधली सगळ्यात लीडिंग इंडस्ट्री जर कुठली असेल, प्रचंड प्रमाणात संधी, प्रचंड करिअर, स्काय इज द लिमिट, हजारो लाखो विषय, वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्सचे प्रकार, जर ही इंडस्ट्री कुठली असेल तर पहिली शिक्षण. त्यामुळे सगळ्यात जास्त स्कोप जर करिअरला कुठे असेल तर तो तर शिक्षणात आहे. हे कोण म्हणत आहे? अमेरिका म्हणते. दुसरं फील्ड सायकोलॉजी. मी खरंच तुम्हाला सांगतो, 2002 साली ज्याला मी असं म्हणलं होतं की मी सायकोलॉजीमध्ये करिअर करणार, त्याला माझ्या आजूबाजूच्या 150-200 माणसांपैकी एक माणूस नव्हता जो म्हणाला मला की बरोबर आहे, तू हेच कर. मला त्यावेळेला सगळेजण म्हणत होते, माझ्या आईवडिलांनाही म्हणत होते, काय वेडबीड लागलाय का तुमच्या मुलाला? कोण येणार त्याच्याकडे? एवढी कुठं वेड लागलेली माणसं असतात जगात, ह्याच्याकडे कोण येणार? त्यापेक्षा 11वी-12वी त्याला सायन्सला जाऊ द्या, मेडिकल इंजिनिअरिंग वगैरे करू द्या, ते भरपूर तिथून संधी मिळेल. त्यावेळेला सॉफ्टवेअर इंडस्ट्री फार बूममध्ये होती आणि परदेशी जाण्याची क्रेज होती. कोणीच ऐकायला तयार नव्हतं. मी हट्टाने सायकोलॉजीला गेलो. त्यावेळेला अर्थात गुगलचा वगैरे एवढा ॲक्सेस नव्हता, पण 2002 साली माझ्या आत्याने मला हा निर्णय घेण्याच्यासाठी मदत केली. 20 वर्षांच्या नंतर आज अमेरिकेचं व्हिजन डॉक्युमेंट असं सांगते की आमच्या देशातली 2 नंबरची इंडस्ट्री जर कुठली असेल तर ती सायकोलॉजी आहे. तिसरी इन्फ्रास्ट्रक्चरिंग. वेगवेगळ्या भौतिक सुविधा निर्माण करण्याची इंडस्ट्री. मग त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत.
फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर्स पण आहेत, इंटलेक्च्युअल इन्फ्रास्ट्रक्चर्स पण आहेत. म्हणजे बँकिंग सुविधा सक्षम करणं, इन्शुरन्स इंडस्ट्री सक्षम करणं, वेगवेगळ्या इन्फॉर्मेटिव्ह सिस्टीम्स या तयार करणं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आधार ही एक इन्फॉर्मेशन सिस्टीम आहे, ती इन्फॉर्मेशन सिस्टीम डिझाईन करणं. पॅन ही इन्फॉर्मेशन सिस्टीम आहे, ती सिस्टीम डिझाईन करणं. अशा इंटलेक्च्युअल इन्फ्रास्ट्रक्चर्समध्ये पण संधी आहेत, फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर्समध्ये पण संधी आहेत. रस्ते आहेत, धरणं आहेत, पूल आहेत, फ्लायओव्हर्स आहेत, मेट्रो, बुलेट ट्रेन्स, अशी वेगवेगळी इन्फ्रास्ट्रक्चर्स आहेत. वेगवेगळ्या प्रकारची बांधकामं आहेत, स्ट्रॅटेजिकली या गोष्टी डेव्हलप होतात. सोशल परसेप्टिव्हनेस. आज निम्म्यापेक्षा अधिक लोकसंख्या, जगाची लोकसंख्या 7 अब्ज आणि जवळपास 4.5 अब्ज माणसं, त्यांचा स्ट्रेस आपण इथे या ऑडिटोरियममध्ये ज्या खुर्चीत बसलोय इथून लावू शकतो. का? याचं कारण ती माणसं मीडियावरती आलेली आहेत, त्यांचं प्रोफाईल आहे, कुठल्या ना कुठल्या तरी माध्यमातून असेल, पण ते आहे. फेसबुकमधून आहे, कोरामधून आहे, लिंक्डइनमधून आहे, इंस्टाग्राममधून आहे, अनेक वेगळ्या वेगळ्या ॲप्समधून आहे. पण एकूण 7 अब्जापैकी 4.5 अब्जांपेक्षा जास्त माणसं सोशल प्लॅटफॉर्मवरती आली आहेत. असं वाटतं का आपल्याला की हे सगळं फुकट चाललं असेल? आपल्याला हे ॲप फुकट मिळतं आहे, पण हे ॲप फुकट नाही आहे. आज जगातल्या सर्वाधिक श्रीमंत यादीमध्ये टॉप 5 रिच लोक जर बघितली तर त्याच्यामध्ये झुकेरबर्गचं नाव आहे. हा कोण झुकेरबर्ग आहे? या झुकेरबर्गची जर आपण प्रोफाईल्स काढून बघितली तर ज्याला स्टीव्ह जॉब्सनी रिजेक्ट केला होता, तुझ्या प्रोफाईल काही कामाचं नाही असं म्हणून सोडून दिला होता. हे आपल्या सोलापुरी भाषेत कसं म्हणतात, चले असं जे म्हणतात तसं त्याला चल म्हणून काढला होता. त्यांनी ते चॅलेंज घेतलं. त्यावेळेला ऑर्कुट नावाचं एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म होता. ऑर्कुटमध्ये तो घुसला, ऑर्कुट त्यांनी कॅप्चर केलं, फेसबुकने ते टेक ओव्हर केलं. आता फेसबुकनी अनेक वेगळ्या वेगळ्या प्रकारची ॲप्स टेक ओव्हर केलेली आहेत. हळूहळू फेसबुक ॲमेझॉन एवढ्या लेवलला जाईल फायनान्शियली. सो जगातल्या अत्यंत श्रीमंत व्यक्तींमध्ये झुकेरबर्ग गेला. कसा गेला? कशासाठी काढले त्यांनी फेसबुक? लोकांनी एकमेकांना फ्रेंड्स रिक्वेस्ट पाठवणे, मेसेजेस पाठवणे, कुणाचा वाढदिवस असेल तर हॅपी बर्थडे म्हणणे, कुणाचा विमान उडाला असेल तर RIP टाकणे, लाईक करणे. ह्याच्या पलीकडे बहुसंख्य माणसं फेसबुक वापरतच नाहीत. हळूहळू त्यांनी मार्केट प्लेस आणलं, लोक वस्तू विकायला लागली, जाहिरात करायला लागली, त्याच्यामधनं प्रॉडक्ट्सचं प्रमोशन करायला लागली. असं करत 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 आता 5 अब्जापेक्षा जास्त माणसं फेसबुक वापरतात. किती वापरतात? तर त्याची पण आकडेवारी आहे. 24 तासामध्ये फेसबुक वापरणारी माणसं 8.5 तास फेसबुक वापरतात रोज. आता 8.5 तास फेसबुक वापरतात म्हणजे ते टेलिकॉम इंडस्ट्रीमधनं डेटा आणतात, तो मोबाईल फोन चार्ज करण्यासाठी वीज आणतात. तो मोबाईल फोन रोज 8.5 तास तुम्ही फेसबुकसाठी वापरणार, मग त्याची 4 वर्ष चालणारी बॅटरी 7च महिने चालणार. असं करत करत तो फोन दर 2 वर्षांनी बाद होणार. मग हँडसेट इंडस्ट्री चालणार, मोबाईल इन्फ्रास्ट्रक्चर इंडस्ट्री त्याच्यावर उभी राहणार. मग तो तुम्हाला पाहिजे तो स्पीड मिळणार नाही, म्हणून मग ते 2G मधनं 3G, 3G मधनं 4G, मधनं 5G, मग 6G, आता 7G पर्यंत हँडसेट्स गेले. एवढ्या सगळ्या इंडस्ट्रीला त्यांनी चालना दिली. कशावरून? लोकांना एकमेकांशी गप्पा मारायला एक साधन पाहिजे म्हणून. जे आपण फुकट मारत होतो फिजिकली, ते त्यांनी डिजिटल ह्याच्यातनं आणून दिलं. मग माणसं एकमेकांचे फोटो टाकायला लागली, कसली कसली कॅम्पेन्स करायला लागली, कुठले कुठले डेज साजरे करायला लागले. हे सगळं कशातून आलं? त्यांनी सवयी लावल्या आणि या सवयींमधनं हा सोशल परसेप्टिव्हनेस वाढत गेला आणि जगामधल्या लीडिंग करिअर्समध्ये आला. आज इंडियन इंजिनियर्स किंवा टेक्नॉलॉजिस्ट, डेटा सायंटिस्ट, डेटा अनालिस्ट जे फेसबुकसारख्या सोशल मीडियासाठी काम करतात, त्यांचं अंदाजे पॅकेज किती असेल? कुणाला काही अंदाज? साधारण काही असू शकतो. $1 रुपया पण अंदाज असू शकतो. साधारण अंदाज काय असेल? माहिती नसेल तर ठोकून द्यायला तरी काय हरकत आहे? कोण सांगू शकेल? फेसबुकसाठी काम करणाऱ्या इंजिनियरचं पॅकेज काय असेल?
थोडं कमी आहे. नाही, 56 लॅक्स कमी आहे, त्याच्यापेक्षा जास्त आहे. कमी आहे, कमी आहे. फेसबुकसाठी काम करणारी कोर इंडियन टीम आहे, त्यांच्यातल्या एक्झिक्युटिव्हचं म्हणजे हेड नाही हां, त्या टीम मेंबरचं इंडियन करन्सीमधलं पॅकेज आहे 12 कोटी रुपये. आपण गप्पा मारतो, हॅपी बर्थडे म्हणतो, RIP म्हणतो, त्याच्यावरती तो बाबा 12 कोटी रुपये कमवतो आहे. आता जो 12 कोटी रुपये कमवतो आहे त्याला काय झुकेरबर्ग स्वतःच्या खिशातनं पैसे देत नाही ना, म्हणजे तो त्याच्याकडनं 1200 कोटी रुपयाचं काम करून घेणार आणि मग याला 12 कोटी रुपये देणार. 1200 कोटी रुपये आपण देतोय आणि दिवसातला 8.5 तासांचा वेळ देतोय. ही ऑपॉर्च्युनिटी कोणी पकडली? हे ॲप कुठून आलं? आता जर एका देशामधून एका तासाला 2000 कोटी रुपये उत्पन्न फेसबुक मिळवत असेल आणि असे 150 देश फेसबुक वापरत असतील तर झुकेरबर्गला एका दिवसाला किती पैसे मिळत असतील? आणि झुकेरबर्ग राहतो कुठे? इथे. देश मोठे कसे होतात याचं कारण तिथले प्रोफेशनल्स ॲक्च्युअल हुशार असतात. झुकेरबर्गच्या मार्कलिस्ट बघितले का कोणी? कुठल्या कोचिंग क्लासला जात होता तो? कुठं सत्कार झाला त्याचा? प्रेझेन्स ऑफ माइंड इज द स्ट्रेंथ. पुढे आहे सोशॉलॉजी आणि अँथ्रोपॉलॉजी. मग त्याच्यानंतर पुढे कोऑर्डिनेशन आहे, त्याच्यानंतर पुढे फ्लुएन्सी ऑफ आयडियाज आहे. अमेरिकेमध्ये हे कौशल्य फार महत्त्वाचं मानलं गेलं आहे की तुमच्याकडची संकल्पनांची क्षमता आणि तिचा फ्लो उत्कृष्ट असला पाहिजे. सेम जसं अमेरिकेत आहे तसंच सेम UKचं पण दिसतंय. त्यांच्याकडे एक 5वं प्रिन्सिपल आहे, महत्त्वाचं आहे. त्या प्रिन्सिपलला त्यांनी नाव दिलं ओरिजिनॅलिटी. डुप्लिकेसी नाही. दुसऱ्या कोणाचं तरी उचलायचं. EVSच्या प्रोजेक्ट्समध्ये करतो की नाही आपण सगळे, इकडून तिकडून गुगलवरनं मिळवायचं, प्रिंट काढायच्या, हा घ्या प्रोजेक्ट म्हणायचं आणि देऊन टाकायचं. तसं नाही आहे. UKनी असं म्हणलं ओरिजिनॅलिटी. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जा, काही करा, काहीही सांगा, काहीही साध्य करा, आम्हाला प्रेझेंट करा, दॅट शुड बी ओरिजिनल. म्हणून इंटलेक्च्युअल प्रॉपर्टीज नावाचं जगातलं जे फील्ड आहे अत्यंत प्रतिष्ठेचं, त्याच्या इतकं प्रतिष्ठेचं काहीच नाही. बौद्धिक संपदा त्याच्यामध्ये सगळ्यात टॉपला जर कोणी असतील तर ते हे. जगात सगळ्यात जास्त पेटंट्स कुणाच्या नावावरती जात असतील तर ती ह्या देशांच्या. का? ह्याचं कारण तिथल्या विद्यार्थ्यांनाच सुरुवातीपासून शिकवलं जातं ओरिजिनॅलिटी. जे असेल बाबा ते तुझं स्वतःचं असू देत, तुझ्या कल्पनेतनं आलेलं असू देत, दुसऱ्या कुणाचं तरी बघायचं आणि हे माझंच आहे म्हणून दाखवायचं, असला प्रकार नाही. याच्या एक्झॅक्ट उलटी इकॉनॉमी चायनामध्ये चालते. ते त्या मोनालिसाच्या पेंटिंग्सच्या पण कॉपीज करून विकू शकतात, कारण त्यांची इकॉनॉमी व्यापारावर चालते, यांची इकॉनॉमी ओरिजिनॅलिटीवरती चालते. म्हणून यांची इकॉनॉमी शाश्वत आहे. इथल्या लोकांचं करिअर 40-40 वर्ष, 50-50 वर्ष स्टर्डी आहे. ते प्रगतीपथावरती आहे, ते लॉसमध्ये नाही जात. त्यांच्याकडच्या प्रत्येक क्षेत्राला प्रतिष्ठा आहे. मी ज्याला माझ्या एका प्रोफेशनल असाइनमेंटसाठी एका काउन्सिलला भेटलो होतो, ते हॉलंडचे लोक होते आणि पुण्यात विद्यापीठात आले होते अभ्यासाच्यासाठी. त्यांचे अभ्यास दौरे चालू असतात. तर त्या अभ्यास दौऱ्यांमध्ये एक माणूस आला होता आणि आमच्या कॉलेजच्या प्राचार्यांनी माझी त्याची भेट घालून दिली. ते म्हणले, अरे ते बघ जरा, त्याचं काहीतरी काम आहे. आणि त्याला सांगितलं, तुम्हाला जे पाहिजे ते हा करून देईल, ते तुमचं तुम्ही बघा. मग मी गेलो भेटायला त्यांना. ते डेक्कन जिमखान्यावरच्या कॅफेटेरियामध्ये बसले होते. मी गेलो तर सगळा परिचय झाला. त्यांनी मला विचारलं, तू कोण आहे? मी सांगितलं, मी ते आहो जावं म्हणत नाहीत, नावानेच बोलतात. म्हटलं, मी सायकोलॉजिस्ट आहे. तुम्ही काय करता? तर तो म्हणाला, मी गार्डनर आहे, माळी.
तर तुम्ही तिकडं काय काम करता? तो म्हणला मी गार्डनिंगचंच काम करतो फुल टाईम. आता गार्डनिंगचं काम करणारा माणूस या अभ्यासकांच्या काउन्सिलमध्ये इंडियात कसा काय आला? आला ते आला, शिक्षणाच्या राजधानीत पुण्यात कसा काय आला, विद्यापीठात कसा काय आला, आणि विद्यापीठातनं सांगतात की त्याला काय पाहिजे ते दाखवा. तर मी म्हणलं तुमचं काय काम आहे मला सांगा. तर त्यांनी मला सांगितलं की मला म्हैसूरचं वृंदावन गार्डन बघायचं आहे. मग मी विचारलं काय त्याच्यात काय बघण्याचं? आपण तसंच बघणार ना, सेल्फी काढण्यापुरतं वृंदावन गार्डन आणि लाईक्स मिळवायचे त्याच्यावर 100-500. तो म्हणला तसं नाही आहे, मी त्याचा सगळा अभ्यास केला आहे. त्या माणसानी वृंदावन गार्डनचे आत्तापर्यंतचे जेवढे ॲनालिटिकल रेकॉर्ड्स होते ऑनलाईन तेवढ्या सगळ्याच्या लिंक्स दाखवल्या. त्या लिंक्सची म्हणजे कपॅसिटी होती 1 TB. एका बागेवरती त्या माणसानी 1 TB डेटा काढला होता. आणि तो मला सांगत होता, मला त्यातलं काहीच माहीत नव्हतं. तो मला म्हणत होता की तिथं या प्रकारची झाडं आहेत, त्यांचं लँडस्केपिंग असं केलं आहे, त्याचं शास्त्र असं आहे, त्याचा संदर्भ इकडून इकडं असा लावलेला आहे. मी म्हणलं ते विश्वेश्वरय्यांनी डिझाईन केलं एवढी एकच गोष्ट मला माहीत आहे, ह्याच्या पलीकडं मला काही माहीत नाही. तो म्हणला ते मी सांगतो ना तुम्हाला, असं म्हणला. आणि मग त्यांनी ते सगळं सांगितलं. मग आम्हाला दोघांना म्हैसूरला पाठवलं, ते त्याला घेऊन जायचं आणि सगळं दाखवून आणायचं म्हणून. साधारणपणे तुमच्यापैकी कोणी वृंदावन गार्डनला गेला असेल तर आपण जास्तीत जास्त 2 तास 2.5 तास तिथे थांबू. ह्या माणसाने 19 दिवस अभ्यास केला. तो रोज सकाळी सूर्योदयापासून सूर्यास्त बंद होईस्तोवर तो फिरवायचा मला ते वृंदावन गार्डन गोल आपलं. चला आता हे बघा ते बघा ते बघा. त्यांनी त्याची ड्रॉइंग्स काढली, त्याचे लेन्सेसमधनं फोटो काढले, ते सगळं प्रोसेसिंग केलं. तो टेपच घेऊन फिरायचा, सगळी मापं काढून ड्रॉइंग्स काढली, ब्लूप्रिंट्स काढल्या, त्या इकडून तिकडे सॉफ्ट कॉपीमध्ये सेव्ह करून पाठवून दिल्या. त्या सगळ्या गुंडाळ्या घेतल्या आणि मग आम्ही आलो. आल्याच्या नंतर तो मला म्हणाला थँक्यू. म्हणलं कशासाठी थँक्यू? अहो हे असंच आम्ही तिकडं करणार आहे म्हणला. म्हणलं हे असंच तिकडं करणार आहे म्हणजे? तो म्हणला की हाच फॉर्म्युला जो तुमच्या इंजिनियरनी इथे वापरला, सायफन फॉर्म्युला, तो सायफन फॉर्म्युला आता मी तिकडे वापरणार आणि त्याच्यावरती मी आमच्या देशामधलं 8 to 9% इंटरनॅशनल टुरिझम ओढणार. टोटल देशाच्या इकॉनॉमीच्या 9% पैसे तो ती बाग दाखवून उभे करणार होता. आणि मी त्याला ते 19 दिवस दाखवत फिरत होतो. मला असं वाटलं की अरे आपल्याच देशात आहे, आपल्यापैकी कोणाला का वाटत नाही? ज्यांच्या नावाने इंडियन इंजिनिअरिंग ओळखलं जातं अशा इंजिनियरनीच ती बाग डिझाईन केली, आपल्याला माहीत नाही. आपण त्यांचं नाव एका शिळेवरती कोरून फक्त ठेवून टाकलं आहे. जगभरातनं लोक येतात, तिथे अभ्यास करतात आणि ऑपॉर्च्युनिटीज मिळवतात. हे कसं शक्य आहे? याचं कारण अभ्यास अभ्यास अभ्यास. नेक्स्ट. हां, ही पिवळी स्लाईड खालची. हां, आता हे फार महत्त्वाचं आहे. ह्याचं टायटलच आहे जॉब्स ॲट द रिस्क ऑफ ऑटोमेशन. आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाची एक टांगती तलवार आत्ता सगळ्यांच्या डोक्यावर आहे. तुम्ही कल्पना करा आणि कोणीही मला त्याचं उत्तर द्या. सपोज असं झालं की तुम्हाला बोर्डाचा पेपर द्यायचा आहे आणि तो तुम्ही घरात बसूनच देणार, बसल्या जागी. तो बसून द्या, झोपून द्या, लोळत पडून द्या, आंघोळ करत करत द्या, कसाही द्या, घरातनंच पेपर द्या. तुम्हाला बरं वाटेल की नाही? आनंद होईल का? हो किंवा नाही काहीतरी म्हणा. हो ना? येस, परफेक्ट. म्हणूनच AI वाढतोय आत्ता. हे जे लोकांना कम्फर्ट देण्याचं, लोकांना एका शेलमध्ये छान सुशेगाद मस्त ठेवण्याचं हे जे आमिष आहे ना, ते कशाच्या जोरावर आहे? तर ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जोरावर आहे. पूर्वी मला इडली खावीशी वाटली तर मग जायला लागायचं ना, घरातनं उठा, कामात हॉटेलला जा, तिथं बसून इडली खा, मग घरी परत या. आता झोमॅटोमुळे सोपं झालं आहे. मी घरात बसूनच ॲपवरनं मागवतो, ते येतं घरी पार्सल. भेळसुद्धा येते, आणखीन काय काय येत असेल.
मला कुठे जायला लागत नाही. मला एक 2 रुपयाचं पेन जरी ऑर्डर करायचं असेल तरी पण मी ते ॲमेझॉनवरनं मिळवू शकतो. रिफिल मागवायची असेल तर ती पण मागवू शकतो. मला कुठे जाण्याची गरज पडत नाही. हे सगळे जे प्लॅटफॉर्म्स येत गेले हे माणसांच्या बुद्धिमत्तेला पर्याय म्हणून येत गेले. माणसांची आवश्यकताच नाही. आवश्यकता कुणाची आहे? डिलिव्हरी बॉयची आवश्यकता आहे. ते काय हळूहळू ते ड्रोन टॅक्सी सुरू होईल. नितीन गडकरींनी आता ते सांगितले की वी विल लॉन्च ड्रोन टॅक्सीज. म्हणजे काय? तर माणूस पण येणार नाही, त्याला गाडी पण लागणार नाही, पेट्रोल नाही, लायसन्स नाही, PUC नाही, काही लागणार नाही. ते ॲमेझॉनचं इथलं जे डेटा सेंटर असेल ते तुमची ऑर्डर घेईल, ते गोडाऊनला पाठवेल, गोडाऊनमध्ये ते पॅक होईल, रोबो तिथे पॅक करेल, त्याला बारकोड लावेल, तो रोबो ते त्या ड्रोनला फिट करेल, तो ड्रोन GPS प्रमाणे तुमच्या ॲड्रेसपर्यंत येईल, तिथे ते तुमच्या हातात येईल, तुम्ही फक्त स्कॅन करायचं, तुमचे पैसे तिथल्या तिथे पे होतील. म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये असले पाहिजेत फक्त, तर ते पैसे पे होतील आणि ते पार्सल काढून घ्यायचं, ड्रोन निघून जाईल. आत्ता जे डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतात त्यांना सुद्धा नोकऱ्या राहणार नाहीत. कृत्रिम बुद्धिमत्ता हा जगातल्या मोठमोठ्या लोकसंख्यांच्या समोरचा धोका आहे. कारण ज्या गोष्टींमध्ये तुम्ही करिअर आहे असं म्हणत होतात त्या सगळ्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये तंत्रज्ञान आता येऊ घातलेलं आहे आणि ते तंत्रज्ञान माणसांची जागा घ्यायला लागलं. यालाच ऑटोमेशन असं म्हणतात. म्हणजे माणूस नसताना सुद्धा त्याचं काम सुरू राहिलं पाहिजे. LICचं कसं होतं, जिंदगी के साथ भी आणि जिंदगी के बाद भी, तसं सेम माणूस नसताना पण त्याचं काम होत राहिलं पाहिजे. अविरत 24/7 अचूक, म्हणजे अविरत काम सुरू राहील, अचूक सुरू राहील आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा इंटरफेअरन्स येणार नाही. म्हणजे कुणाचाच हस्तक्षेप येणार नाही. स्वायत्त, ऑटोनॉमस. ओके. तर ही जी ऑटोमेशन सिस्टीम आहे तिचा धोका कुठल्या कुठल्या क्षेत्रांना आहे ह्याची प्रोबॅबिलिटी इथे मांडलेली आहे. तर त्याच्यामध्ये पहिले ही जी सगळी प्रोफेशन्स आहेत तर ते थोडी बारीक दिसतील कदाचित, मी ते सांगतो तुम्हाला. पहिलं जे आहे ते लोन ऑफिसर्स, म्हणजे बँकिंग, फायनान्स, इन्शुरन्स ह्या सिस्टीम्समध्ये जे काम करत आहेत त्यांना या ऑटोमेशनमधनं नोकऱ्या जाण्याचा धोका 98% आहे. त्यातल्या 98% लोकांच्या नोकऱ्या जातील. रिसेप्शनिस्ट अँड क्लर्क्स, पॅरालिगल्स और लीगल असिस्टंट्स, त्याच्यानंतर रिटेल सेल्स पर्सन्स. आता तुम्हाला लक्षात येत असेल की वेगवेगळ्या प्रॉपर्टीज, ते मॅजिक ब्रिक्स वगैरे तुम्हाला फोनवर यायला लागलं. तुम्हाला साईटवर जाण्याची गरज पडत नाही, तेच मेसेजेस आणि मेल्स तुम्हाला येतात. टॅक्सी ड्रायव्हर्सच्या नोकऱ्या जाण्याची प्रोबॅबिलिटी वर्तवलेली आहे 89%. 89% टॅक्सींना आता ड्रायव्हर्स लागणार नाहीत, कारण त्या टॅक्सीज GPS वरती चालतील, ड्रायव्हरलेस टॅक्सीज. सिक्युरिटी गार्ड्स 84% नोकऱ्या जातील, कारण आता सगळं काम सिक्युरिटी सिस्टीम्स करणार आहेत. त्याच्यानंतर कुक्स आणि फास्ट फूड 81%. आता ह्याच्यावरनं एक तुम्हाला धक्का बसेल अशी एक गोष्ट सांगतो. स्विस कंट्रीज या जगभरामध्ये हॉस्पिटॅलिटीच्यासाठी सगळ्यात प्रसिद्ध आहेत आणि या स्विस कंट्रीजमध्ये आत्ता US मधली रोबोटिक्स इंजिनियर्सची टीम मोठ्या प्रमाणावरती काम करते. कशासाठी? तर भांडी घासण्यापासून ते पदार्थ तयार करणे, कुक करणे, तो प्लेटमध्ये गार्निश करणे आणि तो सर्व करणे, इथपर्यंतची सगळी कामं रोबोनीच करायला पाहिजे, वेटर नको. तर 24/7 डार्क किचन, 24/7 सर्विंग किचन्स, अशा 2 कॉन्सेप्टवरती ते तिथे काम करतायत. आणि साधारणपणे इंडियन करन्सीला जर तो रोबो तयार झाला तर 30-1 लाख रुपयाला एक रोबो पडेल. पण तो रोबो पुढची 50 वर्ष काम करेल. आज जर एका वेटरला आपण दर महिन्याला पगार, त्याचं खाणंपिणं, त्याचा इन्शुरन्स, त्याचा PF, त्याची नाटकं सगळी, नखरे, त्याच्या रजा, आजारपणं, सुट्ट्या, मेडिक्लेम्स, एवढं सगळं काढल्याच्या नंतर त्याची रक्कम होते साधारणपणे 70 ते 80 लाख रुपये.
80 लाखाची रिस्क, इथे रोबोला 50 लाखाची रिस्क, पण 50 लाखांमधले 90% पैसे बँक द्यायला तयार आहे ना, लोन. आणि दुसरं म्हणजे तो रोबो फीडिंग प्रोग्रॅमप्रमाणे काम करणार आहे, म्हणजे एकाच वेळेला 20 वेटर्सचं काम एक माणूस करेल. आता एका माणसाची 70 लाख रुपयाची रिस्क घ्यायची की 50 लाख रुपयाचं बँक लोन काढून 20 वेटर्सचं काम एकाच रोबोला द्यायचं, काय परवडणार आहे? रोबोटिक्स परवडेल. म्हणून जगामधल्या फूड इंडस्ट्रीला मेकॅनिझम आणतायत. आपण कधी असा विचार केला की चितळ्यांच्या बाकरवडीची चव 25 वर्ष आली बदललीच नाही, कशी काय बदलली नाही? मॅकडोनल्ड्सची चव बदललीच नाही, कशी काय बदलली नाही? चव तशीच कशी राहते? तर त्याचं कारण फॉर्म्युलेशन आहे, आणि या फॉर्म्युलेशनमध्ये आता रोबोटिक्स येत आहे. म्हणून जगभरामधल्या कुकिंग आणि फास्ट फूड इंडस्ट्रीमधल्या 81% लोकांना धोका आहे. 19% लोक काम करतील जे काम रोबोट करू शकत नाही. उदाहरणार्थ भारतीय काही डिश आहेत की ज्याच्यावरती आत्ता ॲक्च्युअल प्रोग्रॅमिंग चालू आहे, मी तुम्हाला त्याचे डॉक्युमेंट्स पण देऊ शकतो. तर भारतातले काही पदार्थ त्यांना जमत नाहीत, ते अजून तयारी चालू आहे त्यांची. ते सँडविच करू शकतात, बर्गर्स, पेस्ट्रीज वगैरे करू शकतात, पण ते भारतीय पदार्थ त्यांना जमत नाहीत. तर त्याच्यामध्ये एका मराठी पदार्थावरती संशोधन चालू आहे. तर त्या पदार्थाचं नाव आहे मांडे. त्या रोबोला त्याचे व्हिडिओज आहेत हां, आणि मी ते दाखवू पण शकेन. तो मांडा असा हातावरती गोल रेलून धरायला लागतो. ते काय त्या रोबोला जमत नाही, ते ट्रायल अँड एरर चालू आहे. जर ते जमायला लागलं तर तो रोबो रुमाली रोटी पण करू शकेल. म्हणजे आपल्याकडे हॉटेलमध्ये तंदूर भट्टीवरती जो माणूस काम करतो ना, त्याच्या पण नोकऱ्या जातील. आणखीन एक 25 वर्षांनी आपल्या गड्डा यात्रेवरती सगळे खाण्यापिण्याचे स्टॉल लागतात, सगळीकडे रोबोच काम करताना दिसतील. एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये तंत्रज्ञान पुढे चाललं आहे. बारटेंडर्स, पर्सनल फिनान्शियल ॲडवायझर्स. आत्ता आपल्याकडे पॉलिसी बाजारचं ॲप आलं बघा. हे तुम्ही फक्त तुमची गरज टाका, 70 इन्शुरन्स कंपन्या एका मिनिटात त्यांचं ॲनालिसिस तुम्हाला देतील. म्हणजे 70 एजंट्सचं काम गेलं. आता हळूहळू अशा सगळ्याच कंपन्या एकाच प्लॅटफॉर्मवरती येतील. त्यामुळे फायनान्शियल ॲडवायझर्सची कामं जातील. त्यांना त्याचा 58% फटका आहे. असं खाली 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 गेलो तर सगळ्यात शेवटच्या काही इंडस्ट्रीज आहेत जिथे 11% दिसेल. दुर्दैवाने आज त्या करिअर्सकडे आपलं कुणाचं लक्ष नाही आहे, आणि मला तुम्हाला तिथे ते लक्षात आणून द्यायचं आहे. कुणाला 11% धोका आहे? रिपोर्टर्स आणि करस्पॉन्डंट्स. 11% धोका का? एखाद्या गोष्टीचं योग्य रिपोर्टिंग आणि करस्पॉन्डन्स रोबो करू शकत नाही, कारण त्याला ती बुद्धी नाही आहे. एखाद्या गोष्टीचं जजमेंट घ्यायचं, त्याला ती बुद्धी नाही आहे. त्यामुळे तिथे त्यांना 11% धोका आहे. 89% जॉब ऑपॉर्च्युनिटीज तिथे आहेत. पुढे म्युझिशियन्स अँड सिंगर्स. रोबो म्युझिक सिस्टीम चालवू शकतो, रोबो गाणं कसं म्हणणार? रोबो संगीत कसं देणार? रोबो अरेंजमेंट कसं करणार? ते करू शकत नाही. तिथे नॅचरल इंटेलिजन्सचंच महत्त्व आहे. म्हणून त्यांना धोका सगळ्यात कमी 7.4%. लॉयर्स. ज्या राष्ट्रीय प्रवेश परीक्षांचा विषय होतो तर त्याच्यामध्ये वैद्यकीय आणि अभियांत्रिकी या 2 एंट्रन्स एक्झाम्सचा उल्लेख खूप होतो. दुर्दैवाने क्लॅटचा होत नाही. पण लीगल सिस्टीम्समध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स येणं ही फार अवघड गोष्ट आहे, कारण केस टू केस ॲनालिसिस चेंज होत जातं, केस टू केस डेप्थ बदलते. लॉयर्सना 3.5%च फक्त ऑटोमेशनचा धोका आहे, पण तो लॉयर त्या लेवलचा असणं आवश्यक आहे. एलिमेंटरी स्कूल टीचर्स. प्राथमिक शिक्षक. अत्यंत लहान वयातल्या मुलांना शिकवणारे जे प्रशिक्षक आहेत, म्हणजे प्री स्कूल और प्रायमरी और सेकंडरीपर्यंतचे टीचर्स, त्यांना या ऑटोमेशनचा धोका सगळ्यात कमी 0.4%. मी मगाशी जे म्हणलं ना की शिक्षण ही एक ग्रोईंग इंडस्ट्री आहे, त्याचं हे उदाहरण. आणि सगळ्यात शेवटचं जे आहे फिजिशियन्स अँड सर्जन्स. वैद्यकीय क्षेत्रामधले पण फिजिशियन्स अँड सर्जन्स. ओन्ली 0.4% इज द रिस्क ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आपल्याला संधी कुठं कुठं आहेत ते बघा. नेक्स्ट, ती पिवळी स्लाईड. हां. बाय 2030 आपलं शिक्षण ज्या वेळेला संपेल आणि आपण ॲक्च्युअल करिअरमध्ये उभे राहू
त्याला काय होणार आहे, 90% मोर टाईम ईच वीक सॉल्विंग प्रॉब्लेम्स. तुमची क्षेत्र अशी बदलतील की ज्याच्यामध्ये तुमच्या एकूण आठवड्यामधला 90% वेळ तुम्हाला फक्त प्रश्नच सोडवायचे आहेत. आज तसं नाही आहे. आज तुम्ही ऑफिससाठी तुमचं काम असणार आहे. म्हणजे आत्ता जो पुस्तकी अभ्यास करतोय ना आपण, त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला प्रॉब्लेम सॉल्विंगवरती मेहनत घ्यायला लागणार. बऱ्याच वेळेला काय होतं, आपण त्या मेहनतीलाच घाबरतो. किती प्रश्न दिलेत, एवढा कुठं होमवर्क असतो का, किती प्रॅक्टिस करायची आम्ही, असं जे वाटतं, तर पुढे जाऊन तेच करायला लागणार आहे. आणि 40% मोर टाईम ईच वीक यूजिंग क्रिटिकल थिंकिंग स्किल्स. ज्या ज्या गोष्टी पुढे घडवायच्या आहेत त्या गोष्टींच्या वरती तुम्हाला खूप मेहनत घ्यायला लागणार, वैचारिकतेवरती. संपूर्ण जगाच्या दृष्टीने 2022 ते 2030 पुढची 8 वर्षांचा काळ हा पुढची 30 वर्ष घडवणार आहे. म्हणून 2022 ते 2030 या काळात आधी जे जॉब करत होते 2022 पर्यंत, त्यांच्यातल्या 65% लोकांच्या नोकऱ्या जातील. 65% पीपल विल बी जॉबलेस. ते दिसतंच आहे आत्ता. अनेकांच्या नोकऱ्या कोविडमध्ये गेल्या. आणि 80% ऑपॉर्च्युनिटीज विल बी देअर. 65% लोकांच्या नोकऱ्या जातील, पण जे जग बदलणार आहे त्याच्यातून 80% वेगळ्या संधी तयार होतील. पण वेगळ्या संधी कुणाला मिळणार, कुणासाठी तयार असणार, कोण त्याचा लाभ घेऊ शकेल, तर त्याची एकच अट आहे, दॅट यू मस्ट बी एक्सपर्ट विथ दीज 2 स्किल्स. पॉवर ऑफ क्रिएटिव्हिटी अँड पॉवर ऑफ ॲक्युरसी. ही ती 2 स्किल्स आहेत. तुमची क्रिएटिव्हिटी उत्तम असेल, संशोधन करण्याची क्षेत्र कुठलंही असो, ते फक्त शास्त्रच आहे असं नाही, क्षेत्र कुठलंही असो, त्याच्यात संशोधन करण्याची तुमची क्षमता उत्कृष्ट असेल, आणि ॲक्युरसी, अचूक काम करण्याची क्षमता, या 2 क्षमतांच्या वरती आपली करिअर्स उभी राहणार. मग तुम्ही सायन्सला जा, कॉमर्सला जा, आर्ट्सला जा, व्होकेशनलला जा, कुठल्याही ठिकाणी गेलात तरीसुद्धा अचूक काम करण्याची क्षमता ही तुम्हाला प्रचंड प्रमाणामध्ये यश मिळवून देईल. मग या लोकांना बाकी स्पर्धेची भीती बाळगण्याचं काही कारण नाही. ज्याचं काम अचूक आहे, वेळेत आहे आणि एररलेस आहे, त्या माणसाला स्पर्धेची भीती नाही. त्यामुळे उत्तम करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांनी आधी स्पर्धेची भीती मनातून काढून टाका. आता मी तुम्हाला याच्यानंतर जे दाखवणार आहे ती स्लाईड खूप महत्त्वाची आहे. तिथे आपण बघूया, म्हणजे आम्ही ही स्क्रीनिंग टेस्ट का केली. 2 नंबरची स्लाईड. हां, त्याचं सगळं मर्म या स्लाईडमध्ये आहे. या स्लाईडमध्ये 3 राऊंड्स तुम्हाला दिसत आहेत. त्यातलं पहिलं आहे इनेट टॅलेंट. द टॉपिक्स वेअर नॉट एव्हरीवन कॅन डू इट अँड आय कॅन डू इट वेल. म्हणजे काय, असे विषय ज्याच्यामध्ये सगळेच जण काम करू शकणार नाहीत, पण मला ते जमत आहे. मग ते काही असू शकता, काहीही असू शकतं. म्हणजे कुठपर्यंत की एका वर्गामध्ये 60 मुलं आहेत, 60 पैकी 59 मुलं शांत बसतात, पण त्या लेक्चररना मी जसा छळतो ना तसं कोणीच छळू शकत नाही. इथपर्यंतचं इनेट टॅलेंट. फार हिशोब लागतो त्याला. म्हणजे त्या बाकामध्ये 2 पेनं बसवायची, त्याला ते रबर लावायचं, त्या रबरात खडूचा तुकडा तो बसवायचा, ते ओढायचं, मग ते शिक्षक इकडून इकडे असं फिरत शिकवणार. ते काय मोमेंटमनी फिरतात. मोमेंटम इज अ सायंटिफिक कॉन्सेप्ट. कसला अभ्यास असेल त्याचा. ते ज्या गतीने फिरतात त्यातनं ते आपल्या टप्प्यात येणार, मग आपण ते रबर सोडणार, तो खडू बरोबर त्यांच्या टकल्यात जाऊन पडला पाहिजे. ह्याचा जो अभ्यास असतो ना, दॅट इज इनेट टॅलेंट. ते कुठल्याही क्षेत्रातलं असू शकतं. फक्त आता हे टॅलेंट वापरायचं कुठे, तर जो माणूस ही फ्रिक्वेन्सी मॅच करून जर खडू मारत असेल तर तो रडार पण वापरू शकतो की नाही. आपण त्या दृष्टीने विचार केला पाहिजे. तो GPS पण वापरू शकतो, तो ग्लोबल प्रेसिपिटेशन पण वापरू शकतो, पण तो प्रेसिपिटेशनपर्यंत गेला पाहिजे ना. तो जाण्यासाठी त्याला ती माहिती असायला पाहिजे. सो इनेट टॅलेंट इज इम्पॉर्टंट. आता या इनेट टॅलेंटच्या बरोबरीने दुसरी
बाजू काय आहे? स्ट्रॉंग डिमांड. म्हणजे भले माझ्याकडे ते स्किल आहे लोकांना छळण्याचं, पण त्याला डिमांड आहे का? जर त्याला डिमांड नसेल तर त्या स्किलचा उपयोग नाही. मग माझ्यातलं इनेट टॅलेंट मला असं शोधायला लागेल ज्याला स्ट्रॉंग डिमांड आहे. व्हॉट इज मीन बाय स्ट्रॉंग डिमांड? प्रोफेशन्स वेअर मेनी बिझनेसेस आर सीकिंग गुड वर्कर्स. अशी क्षेत्र ज्यांना चांगली माणसं हवी आहेत. त्यातलं माझ्यात काय आहे हे बघायला लागेल. आणि तिसरं सर्कल आहे स्पेशलाइज्ड स्किल्स. प्रोफेशन्स that contain lots of detailed and proprietary knowledge and I am a master. म्हणजे माझ्या क्षेत्रात माहिती असणारे खूप लोक असतील बट आय एम द मास्टर. पण ह्या गोष्टीमध्ये माझ्या इतकी उत्तमता दुसऱ्या कुणाकडे मिळणार नाही. दॅट इज अ मास्टर. हे जे मास्टर्स असतात ना स्पेशलाइज स्किल्समधले, त्यांना म्हणतात जीनियस. हे जे जीनियस लोक आहेत यांचं जगातलं पर्सेंटेज आहे 4%. 4% माणसं अशी असतात की ज्यांना ह्याची जाणीव होते आणि ते स्पेशलाइज्ड स्किलमध्ये जातात. स्पेशलाइज्ड स्किल्स ही अत्यंत विशेष लेवलची स्किल्स असतात आणि अनेक लोक त्याच्यामध्ये आहेत. ज्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर क्रिकेट सारख्या खेळाचे ॲनालिस्ट आहेत, कॉमेंट्रेटर्स आहेत. आत्ता नुकतंच ज्यांचं निधन झालं ते मराठी डबिंग क्षेत्रातले प्रदीप भिडे. जे इनेट टॅलेंट काय होतं? आवाज. अत्यंत दमदार आवाज. आपल्यापैकी काहींना प्रदीप भिडे माहिती असतील आजच्या मराठी बातम्या. तर त्यांचा आवाज ऐकायला लोक अशी आसुसलेली असायची. इतका जबरदस्त आवाज. इनेट टॅलेंट होता, तो जन्मजात मिळालेला होता. स्ट्रॉंग डिमांड. इतक्या सुंदर आवाजाला डिमांड होती की नाही? होती. आणि स्पेशलाइज स्किल म्हणजे कुठली बातमी कशी सादर करायची, कुठल्या स्वरात सादर करायची, कुठल्या शब्दात सादर करायची, किती वेळात सादर करायची, याचं कौशल्य. एवढ्या 3 गोष्टींवरती प्रदीप भिड्यांचं करिअर उभं राहिलं. किती करिअर? 45 वर्षांचं करिअर. सलग 45 वर्ष त्या इंडस्ट्रीवरती त्यांनी राज्य केलं. ॲक्च्युअली राज्य केलं. इतकं उत्तम करिअर. आता ह्या 3 गोष्टी जेव्हा एकत्र येतात त्याला काय होतं? तर ज्याला इनेट टॅलेंट आणि स्ट्रॉंग डिमांड एकत्र येते त्यावेळेला तिथं दिसतं इन्क्रीज्ड पे, बेटर ट्रीटमेंट. म्हणजे काय? तुम्हाला येणारी आर्थिक आवक वाढते कारण तुम्ही टॅलेंटेड असता आणि तुम्हाला मागणी पण असते, म्हणून तुम्हाला येणारी आर्थिक आवक वाढते. तुमची आर्थिक वृद्धी, आर्थिक विकास व्हायला लागतो. पैसे व्यवस्थित मिळतात. दुसरं बेटर ट्रीटमेंट. पैसे अनेकांना मिळतात, चहा विकणाऱ्याला पण मिळतात, म्हणून त्यांना बेटर ट्रीटमेंट मिळत नाही ना. चहा विकणाऱ्याला कोणी पद्म पुरस्कार देत नाही, चहा विकणाऱ्यांना कोणी उद्योगरत्न पुरस्कार देत नाही. मग बेटर ट्रीटमेंटचा अर्थ काय? तर सामाजिक प्रतिष्ठा. तुमच्यामध्ये टॅलेंट आहे, तुमच्या टॅलेंटची समाजाला गरज आहे, त्या 2 गोष्टी एकत्र आल्या तर तुम्हाला बेटर पैसे पण मिळतात आणि तुम्हाला प्रतिष्ठा पण मिळते. पुढे ते टॅलेंट आणि स्पेशलाइज्ड स्किल्स एकत्र आली तर काय होतं? पर्सनल सॅटिस्फॅक्शन, इन्क्रीज्ड पे. म्हणजे टॅलेंट पण आहे आणि स्किल पण आहे. मग आता मला काय मिळेल? तर मला पैसे आणखीन मिळणार. आणि इन्क्रीज्ड पर्सनल सॅटिस्फॅक्शन म्हणजे मी जे काम करतोय ते अत्यंत उत्कृष्ट काम करतोय. मी जे काम करतोय ते लोकांना आवडतंय, पटतंय, लोक कन्व्हिन्स्ड होत आहेत. आणि तिसरं, मला कॉम्पिटिटरच नाही. मी जे काम करतोय त्याला स्पर्धाच नाही. माझ्या इतकं उत्कृष्ट काम करणारा अजून तरी दुसरा कोणी आलेला नाही, याचं एक समाधान असतं. ते समाधान आपल्याला शांतता देतं. आपला रोजचा दिवस एका वेगळ्या आत्मविश्वासामध्ये जायला लागतो. दॅट इज अ पर्सनल सॅटिस्फॅक्शन. तसंच स्ट्रॉंग डिमांड आणि स्पेशलाइज स्किल्स हे 2 सेगमेंट एकत्र आल्यावर काय होईल? पुन्हा तसंच इन्क्रीज्ड पे म्हणजे तुम्हाला मागणी पण आहे आणि तुमच्याकडे ते कौशल्य पण आहे. तर पुन्हा असंच होणार, तुम्हाला पैसे भरपूर मिळणार आणि जॉब सिक्युरिटी. कारण मागणी आहे ना, त्या क्षेत्राला पूर्ण मागणी आहे. तुमची डिमांड कधी कमीच होणार नाही आणि तुमच्याकडे स्किल आहे त्याच्यामुळे तुम्हाला कोणी नाकारणार नाही. सो तुमची डिमांड राहणार,
तुमचा जॉब सिक्युअर राहणार आणि पैसे पण मिळणार. सो इनेट टॅलेंट, स्ट्रॉंग डिमांड, स्पेशलाइज स्किल्स, इन्क्रीज्ड पे, बेटर ट्रीटमेंट, इन्क्रीज्ड पे, पर्सनल सॅटिस्फॅक्शन, इन्क्रीज्ड पे, जॉब सिक्युरिटी. हे 3 सर्कल्स ज्यावेळेला एकत्र येतात त्यावेळेला तो मधला जो तयार होतो दॅट इज युअर स्वीट स्पॉट. आपण आपलं करिअर स्वीट स्पॉट लेवलला आणायला पाहिजे. मग ते कुठल्याही क्षेत्रातलं असू शकतं. इंजिनिअरिंगमधलं असू शकतं. इंजिनिअरिंगमध्ये 180 वेगवेगळी फील्ड्स आहेत. मेडिकलमध्ये असू शकतं. मेडिकलमध्ये 100पेक्षा जास्त फील्ड्स आहेत. ते चार्टर्ड अकाउंटन्सीमधलं असू शकतं. कंपनी सेक्रेटरीमधलं असू शकतं. हॉटेलमधलं असू शकतं. ज्वेलरीमधलं, रिअल इस्टेटमधलं. ते मॅनेजमेंट फील्डमधलं असू शकतं. मॅनेजमेंट या क्षेत्रामध्ये 350पेक्षा जास्ती ब्रांचेस आहेत. मग त्याच्यामध्ये एखादा छोटा कार्यक्रम ऑर्गनाईज करण्यापासून ते ऑलिम्पिक गेम्स ऑर्गनाईज करेपर्यंत पण इव्हेंट मॅनेजमेंटची फील्ड्स आहेत. भरपूर स्कोप आहे. आपण मिळवू शकतो, पण आपण निवडलेलं फील्ड हे आपला स्वीट स्पॉट असायला पाहिजे. आणि नेमकं हेच सगळं कॅल्क्युलेशन आपण आपल्या स्क्रीनिंग टेस्टमध्ये करतोय.